हॅलो, हा बोला. हा सर, आपला तेव्हा मुद्दा पूर्ण होऊन गेला. तर त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा येतो सर, ते मी तुम्हाला सांगितलं पण तुम्हाला तेव्हा ऐकायला नाही आलं ऍक्च्युली, आवाज येतो बॅकग्राऊंड माझा. हा सांगा. तर सर, आपण समजा जर एखाद्या शेतकऱ्याला मागच्या वर्षाला दिलेली त्याची फाईल कंप्लीट झाली मागच्या वर्षाची पूर्ण 55% आणि 25% दोघं पण निघून गेलेले आहेत, बरोबर. तर आपण काय केलं, त्याचं मागच्या वर्षाला भरताना आपण त्याचा 5 हेक्टरचा म्हणजे त्याचं समजा 2 हेक्टर त्याच्याकडे जमीन त्याच्या नावावर, आपण त्याच्यापैकी 4 हेक्टर समजा, त्यापैकी आपण 2 हेक्टरचं त्याच्या मागच्या वर्षी अप्लाय केलेलं होतं. आता उरलेलं 2 हेक्टरचं आपल्याला यावेळेस अप्लाय करायचं, त्यातलं फक्त समजा 3 एकर करायचं सपोज एक्झाम्पल. तर आता काय होतं सर, तुम्ही अर्ज केलेल्या म्हणजे वैयक्तिक क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रासाठी अर्ज करू शकत नाही असं येते सर. त्याच्यावर नाही का म्हणजे ते मंत्रालयात म्हणजे जे तुमचे पहिला दिवस जेव्हा होता कारण ट्रेनिंगचा माझं 10-15 मिनिटं त्या संबंधित जे अधिकारी आहेत नंदकिशोर सर आहेत ते पूर्ण महाआयटीचं मंत्र आपलं कृषी आयुक्तालयातून सगळं टेक्निकल काम बघतात, ते इंजिनियरच आहेत. त्यांनी सांगितलं की ते एक स्प्रिंकलरचा जे आहे 1 हेक्टरच्या आतला इश्यू जरी होत नाही तर 20 ते 40 तारचा पण अर्ज व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल सोमवारी मंगळवारी दुरुस्ती होईल पोर्टलला. आणि हे जे क्षेत्र वजा होत नाही, क्षेत्र उपलब्ध राहत नाही, काय होतं सर, ते अप्लाइड बंदिस्त आता 1 वर्ष होऊन गेलं, ते काय व्हायला पाहिजे, ते तिथून हटून जायला पाहिजे सर अगोदरच. हा, तिथे ऑप्शन असतो ना तिथे की म्हणजे आता बघा मी तुम्हाला लॉग इन दाखवतो एक. हा, तर तिथे मी बघितलं लॉग इन करून तुम्ही जे म्हणता ते ना, नाही तिथे क्षेत्र किती यूज झालं, किती शिल्लक आहे, हा प्रोसेस मध्ये किती आहे, तर तिथे ही सॉफ्टवेअरची चूक आहे हे मान्य करावं लागतं. म्हणजे ते तुमच्या एकट्याचा प्रॉब्लेम नाही, पूर्ण राज्याचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यावर म्हणजे वैयक्तिक ट्रिक जी आहे तर ती मी तुम्हाला काल जशी सांगितली, हा तर ती मी प्रॅक्टिकली काल एका शेतकऱ्याचा जे कोणी हजर असतील त्यांना अशी सेम अडचण यायची, तर ते काय करायचं ते सांगितलं. आता बघा इथे आपण अर्ज करायला गेलो, तुम्हाला मी स्क्रीन शेअर करतो पहिले. हा, तुम्ही स्क्रीन शेअर करा सर. दिसायला लागली स्क्रीन आता? हो सर. हे बघा, आता मी लॉग इन केलं आणि अर्ज करामध्ये गेल्यानंतर आता इथे अशी एक सुविधा आहे, म्हणजे आपला अर्ज करत गेलं की तिथे तिथे विंडो ओपन होते, बरोबर. हा, ती एक बॉक्स ओपन होतो. हो बरोबर, आता ओपन होईल, तो आला खाली 1.20.6 बरोबर, बहुवार्षिक. ओके, हे बघा आता इथे हे माझं क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये मी 1 हेक्टरची सध्या, आता बघा 2020 हे एकूण क्षेत्रफळ आहे आपलं 8 नुसार इथे येते, जेवढे गट असतील तेवढे सगळे गट येतील. हा, आणि 2020-21 पासून एकूण लाभ क्षेत्र किती घेतलं ते येते, ठीक आहे. आता इथे याच्या अगोदरच येत नाही, पण मी काल जे तुम्हाला लिंक टाकली होती ती लिंक नेहमीसाठी वापरायची, ज्याच्यामध्ये तुम्हाला गाव वाईज, त्या शेतकऱ्या वाईज, गट नंबर वाईज कोणत्या साली किती वापरलं ते सगळं कॅल्क्युलेशन करता येतं. 7 वर्षाच्या आत तुम्हाला एका शेतकऱ्याला त्याचं क्षेत्र जे आहे ते क्षेत्र संपेपर्यंत म्हणजे कमीत कमी 20 गुंठ्यावर अर्ज करावा लागेल, तर अर्ज करता येतो. आणि हे झालं एक. आणि दुसरी गोष्ट, त्याला जास्तीत जास्त एका शेतकऱ्याला 5 हेक्टर पर्यंत 7 वर्षाच्या आत लाभ घेता येतो. दुसरी गोष्ट, स्प्रिंकलरचा लाभ घेतला असेल त्यांनी आणि ते स्प्रिंकलर घेऊन 3 वर्ष झाले असतील तर त्याला त्या क्षेत्रावर परत लाभ घेता येतो ड्रिपचा, परंतु स्प्रिंकलरला जेवढं अनुदान मिळालं तेवढं ड्रिपचं अनुदान वजा होईल. आता हे इथे ते लक्षात ठेवायचं बघा, आपण नाही बघत, पण ते अधिकारी जेव्हा पेमेंटला एखाद्या वेळेस पूर्वसंमती चुकून मिळतं, कारण त्या संबंधित अधिकाऱ्यांनी जर नाही बघितलं, समजा कोणत्या साली यूज झाला, काय झाला येते, पण त्या शेतकऱ्याने हमीपत्रात कुठेतरी लिहून दिलेलं आहे की मी 7 वर्षाच्या आत कुठे लाभ नाही घेतला, काही चूक जर झाली तर पुढे पूर्वसंमती मिळून त्याने मटेरियल खरेदी केलं आणि ते क्षेत्र जर 7 वर्ष नाही झाले तर त्याचं अनुदान निघत नाही. मग ते शेतकरी
त्याला जर आपण सुरुवातीला सांगितलं की तुमचं अनुदान निघत नाही, बिलच नाही झालं, त्यांनी बसवलंच नाही मटेरियल, ते तो मान्य करतो. पण एकदा त्यांनी म्हणजे पूर्वसंमती मिळाली त्यांनी बिल पाळलं, शेतात मटेरियल बसवलं आणि मग नंतर पेमेंटच्या वेळेस कळालं की त्याला आपलं 7 वर्ष पूर्ण नाही झाले, तर मग ते अवघड काम आहे. त्याचं ते जीएसटी बिल म्हणजे जीएसटी पण सगळा भरलेला असतो आणि शेतकरी आता बघा इथे 2020-21 पासून प्रत्यक्ष लाभ घेतलेले क्षेत्र प्लस बघा इथे प्रक्रियेमध्ये असलेले अर्जाचे क्षेत्र. प्रक्रियेमध्ये 1 हेक्टर आहे सध्या माझा अर्जाचं. हे बघा अप्लाइड आहे. इथे हे चालू आहे सध्या. बरोबर. तर आता तुमचं जे म्हणणं आहे की इथे समजा जर इथे 2 हेक्टर असतं, त्यांनी 0.40 तास लाभ घेतला, पॉईंट माझा पॉईंट सांगतो तुम्हाला, 1 मिनिट माझा पॉईंट सांगतो. आता काय प्रॉब्लेम आहे, मी शेतकऱ्याचा अर्ज जेव्हा भरला सर, तेव्हा तिथं त्याचं 2 हेक्टर 91 गुंठे होतं. बरोबर. मी पूर्ण अप्लाय केलेलं होतं. त्यापैकी समजा आपल्याला अप्लाय करावं लागतं अटीप्रमाणे. बरोबर. हा पण त्याचं नाही का तिकडे क्षेत्र अनुदान जेव्हा केलं, म्हणजे जेव्हा अनुदान पेमेंटला जेव्हा फाईल सोडल्या जाते त्यावेळेस ऍक्च्युअल म्हणजे तिथे हे बघा, आता इथे मी दाखवतो तुम्हाला, म्हणजे सुपरवायझर साहेबाच्या लॉगिन मध्ये दाखवतो. म्हणजे हे इथून कटशॉट होते क्षेत्र. ते आपण अर्जात किती टाकू द्या, त्यांनी मोका किती अनुदान किती क्षेत्राचं दिलं तेवढं क्षेत्र वजा व्हायला पाहिजे नियमानं. फक्त ती वेबसाईटची सध्या चूक असल्यामुळे ते व्हायला लागलं नाही तसं. जेवढ्या क्षेत्रावर तुम्हाला पेमेंट मिळालं तेवढ्या क्षेत्राचं फक्त म्हणजे ते 7 वर्ष त्याला हे राहील, ते म्हणजे फिक्स होईल ते क्षेत्र तेवढं. बरोबर. पण ज्या क्षेत्रावर तुम्हाला पेमेंट मिळालं नाही ते क्षेत्र, हे बघा तुम्हाला आता परत दाखवतो. आता हे इथे मोका भरताना इथे काय काय चेक करतात मी फटाफट सांगतो बघा. इथे बेनिफिट हिस्ट्री, म्हणजे या शेतकऱ्याला याच्या अगोदर यांनी काय काय लाभ घेतला, महाडीबीटी जेव्हापासून आली ते दिसतं इथे. बघा यांनी काही लाभ घेतला नाही, म्हणजे त्याला महाडीबीटी 20-21 पासून जे आली ते इथे खटाखट लिहून येतं. ट्रॅक्टर असो काही असो सगळं लिस्टच येतं. ठीक आहे. दुसरा इथे कॅल्क्युलेशन ऑफ सबसिडी, ते इथे क्लिक केलं की तिकडे वेबसाईट जे सांगितलं मी तुम्हाला. आता ही ठिबक लिगसी डेटा, मी जे काल तुम्हाला लिंक जे दिली, तर ही लिंक तुम्हाला कॉपी करून टाकलेली आहे. ही लिंक उपलब्ध असली की तुम्हाला या वेबसाईटच्या पासवर्डची गरज नाही. तुम्हाला डायरेक्ट जिल्हा निवडायचा, तालुका निवडायचा, गाव निवडायचं, इथे सर्च करायचं. इथे तुम्हाला कोणत्या शेतकऱ्याचं कोणत्या साली कोणत्या योजनेचं काय गरज नाही, ड्रिप का स्प्रिंकलर आणि नाव, त्याचा गट 8 नुसार क्षेत्र, त्याचा नंबर आणि त्याचं ऍक्च्युअल एरिया आणि प्रोजेक्ट एरिया. इकडे बघा काय फरक आहे सर. इकडे बघा प्रोजेक्ट एरिया म्हणजे या 62 साठी त्यांनी अर्ज केलता, त्याचा मोका 0.60 झाला. बरोबर. ओके. म्हणजे आता याचं 2 गुंठे शिल्लक आहे उदाहरणार्थ, समजा याचं. तर तसं आपल्याला शिल्लक किती आहे त्या क्षेत्रावर आपल्याला हे 7 वर्ष मोजायचे या इथून. म्हणजे हे आता याच्यामध्ये 7 वर्ष आता मोजण्याचे तुम्हाला हे सांगतो ट्रिक काय आहे. इकडे बघा, समजा यांनी 17-18 ला हे केलं, म्हणजे ड्रिप बसवला. आता याचे 7 वर्ष कसे काउंट करणार, त्याला 7 वर्ष पूर्ण झाले हे टेक्निकली कसे बघणार. हा मुद्दा खूप वेळा असं होतं, म्हणजे तुमचाच नाही, कृषी सहाय्यक अधिकारी त्यांचं पण असं होतं की आपण काय करतो, हे वर्ष एक धरतो. 2017-18 समजा, आता आपण याला हे करतोय, मार्क केलं त्याला. आता 2017-18 जे आहे हे वर्ष इथून हे वर्ष 0 वर्ष धरायचं. 18-19 1 वर्ष, 19-20 2 वर्ष, 20-21 3 वर्ष, 21-22 4 वर्ष, 22-23 5 वर्ष, 23-24 सध्या जे चालू आहे ते 6 वर्ष, आणि 24-25 7 वर्ष. आता त्याला 24, या शेतकऱ्याला 24-25 ला
म्हणजे 7 वर्ष कंप्लीट होतात. हा, म्हणजे मार्च 2025 ला कंप्लीट होईल आणि आपण एप्रिलला अप्लाय करू शकतो. म्हणजे तो जे 25-26 जे साल येईल जेव्हा 2025-26, हा बरोबर, त्यावेळेस हा शेतकरी पात्र होतो. म्हणजे एप्रिलला आपण अर्ज अप्लाय करू शकतो. बघा मी सोपं सांगितलं. 2017-18 आहे का नाही, या इथे 18 वगैरे काही मोजायचे नाही. तर 2017-18 याला 0 धरायचं आणि पुढच्या वर्षी मोजायचं. हा, आणि 18-19 1, 19-20 2, 20-21 3, 21-22 4, 22-23 5, 23-24 6, 24-25 7. 7 वर्ष पूर्ण पाहिजे. म्हणजे इथे तुम्हालाच ट्रिक आहे. तुम्ही परत कोणत्या शेतकऱ्याचं तुम्हाला काय म्हणतात, शेतकरी परत तुम्हाला म्हणणार की तुम्ही मग आम्हाला अगोदरच का नाही सांगितलं, किंवा पूर्वसंमती देताना जर एखाद्या अधिकाऱ्याने चुकवलं तर तिथे म्हणजे पश्चाताप झाल्यापेक्षा ही अगोदर त्या शेतकऱ्याला गोष्ट कळली तर ते एखाद्या वर्षी थांबू शकतो. तो त्याचा निर्णय घेईल, ISI वापरायचं नाही नॉन ISI वापरायचं, पण त्याला नुकसान नाही झालं पाहिजे असा आपला उद्देश आहे. आता इथे काही अडचण आहे कुणाला, हे ई-ठिबक लेगसी डेटाचा मी काल लिंक आपल्या ग्रुपमध्ये टाकलेली आहे. कुणाला अजून लागत असेल तर वैयक्तिक मागा मी देतो तुम्हाला. ठीक आहे. आता बघा, तसंच आता स्पॉट सबसिडी कॅल्क्युलेशन ऑन स्पॉट व्हेरिफिकेशन, काल जी तुम्हाला ई-ठिबकची जी वेबसाईट सांगितली होती, ती इथे क्लिक केली की ती ई-ठिबकची वेबसाईट चालू होती. बघा हे 40.80.81 जे सांगितलं होतं, हा, तर ते स्पॉट व्हेरिफिकेशन स्टेटस अधिकारी लोकांना पण हीच वेबसाईट आहे. याला पासवर्ड नाही, काही नाही. जे की तुम्ही असं बाहेर तुम्ही ई-ठिबक म्हणून शोधू शकता. बघा ई-ठिबक जर सर्च केला, असं एंटर केला तर तुम्हाला हीच वेबसाईट मिळतं बाहेर, जे की अधिकारी लोक मोका भरण्यासाठी याच वेबसाईटचा वापर करतात. हा, म्हणजे ही तुम्हाला ट्रिक आहे. आता मी इथे दाखवतो कसं दिसतं तुम्हाला ते. हे बघा, आता हे सुपरवायझर साहेबाच्या लॉग इन मधून इथे या वेबसाईटला आलं. त्याला क्लिक केल्यानंतर इथे क्लिक केलं की इथे तुम्हाला वर्ष निवडायचं आहे. आता बऱ्याच लोकांना कंपनीचे रेट काय आहेत, हा, तर ते माहित नसतात. आता समजा ही माझी फाईल आहे, असं उदाहरण प्रिसेंक्शन मिळालेली आहे. त्याला काहीतरी आपण एक अंदाजी नंबर टाकतोय, गट नंबर टाकतोय, जिल्हा मी मूळचा रहिवासी वाशिमचा आहे, तालुका मालेगाव, गाव बोराळा, मॅन्युफॅक्चरिंग. आता मी इथे काय कंपनी वाईज काय ऍडव्हर्टाइज नाहीये. जे मटेरियल मी बसवलेलं आहे तर त्यांचं हे करतोय. नेटाफिम कंपनी बसवली, कंपनीचा इथे GST नंबर येतो, आणि डिस्ट्रिक्ट कोणता आहे तर वाशिम डिस्ट्रिक्ट मध्ये रजिस्ट्रेशन केलं त्यांनी. वाशिम जिल्ह्यात कोण डीलर आहेत, आपलं रजिस्ट्रेशन झालं का नाही, आपण इथे या लिस्ट मध्ये नाव आलं म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन झालं असे तुम्हाला चेक करण्यासाठी बाहेरचा हा पर्याय आहे. आदिती ऍग्रो एंटरप्राइजेस सेलू बाजारवरून घेतलेला आहे आम्ही. आणि याचे डीलरचा GST नंबर येतो. हा GST नंबर पण ऍक्युरेट आहे का नाही आपला आपण चेक करू शकतो. ही जी वेबसाईट आहे मी जी आता तुम्हाला सांगितली, हिला पासवर्ड नाही काही, तो फक्त तुम्ही ई-ठिबक सर्च करायचं. आता इथे 1 हेक्टर क्षेत्र आपण जर भरलं समजा, आता त्यात 0.60 आहे अर्जामध्ये, पण इथे ऍक्च्युअल मध्ये काय म्हणतात 0.30 मी घेतलेलं आहे. ते काय म्हणतात ड्रिप नेट जे आहे नेटाफिमचं, जे प्रेशर कॉम्पेन्सेटिंग जे ड्रिप असतं ते वापरलेलं आहे, अँटी सायफन वाला. तर याच्यामध्ये काही फरक नाही पडला. बघा इथे हे जे अंतर आहे हे जर मी बदललं तर फरक पडतो. हे 4 फुटावर म्हणजे आंतरपीक घेऊन संत्र्यामध्ये आम्ही दुसरं पीक हे केलेले 4-4 फुटावर पॉईंट काढलेले आहेत. तर हे 1,27,501 प्लस GST. तर हे 1 हेक्टर साठी कॉस्ट नॉर्म आहे. असं आपण इथे क्षेत्र बदललं आणि अंतर बदललं की आपल्याला डायरेक्ट घरच्या घरी समजतं की आपण खर्च किती करू शकतो मॅक्झिमम. त्याच्यापेक्षा शिल्लक खर्च केलेला काय नाही, तो वाया जातो. बिल किती फुगवून त्या GST उगी शेतकऱ्याचा भरला जातो.
तर ते आपल्याला एक्झॅक्ट जर हे करायचं असेल, आता उदाहरणार्थ आपण दुसरं क्षेत्र करू, समजा आता इथे 0.40 आहे असं पकडू, 0.40 ची फाईल आहे कोणाची असं पकडू समजा. हे बघा 0.40 साठी त्या शेतकऱ्यांनी 57,241 रुपये प्लस जीएसटी एवढा खर्च केला, तर त्याच्या एक्झॅक्ट 75-80% 2 टप्प्यात पैसे मिळतात. तुम्हाला जे सांगितलं होतं पहिल्या दिवशी, त्या परत एकदा रिपीट करतो, अनुदान कसं मिळतं ते. जे बहुभूधारक आहेत, म्हणजे 2 हेक्टरच्या वर म्हणजे 5 एकरच्या वर जे शेतकरी आहेत, ते कोणत्याही कॅटेगरीचे असो, SC ST, महिला, ओपन, इतर ओबीसी, कोणती, म्हणजे केंद्राच्या योजनेसाठी फक्त 3च कॅटेगरी येतात, SC ST आणि जनरल मध्ये सगळ्या कॅटेगरी. मग तर त्याच्यामध्ये आरक्षण जे आहे ते याच्यानुसार आहे, म्हणजे तुमचं क्षेत्र 2 हेक्टरच्या वर आहे का आत आहे, बहुभूधारक आहे का तुम्ही अल्पभूधारक आहे. बहुभूधारकला महाडीबीटी मध्ये जे अनुदान मिळतं ते 75% मिळतं 2 हेक्टरच्या वर, 5 एकराच्या वर जे लोक आहेत त्यांना. आणि ते जे अनुदान आहे ते 2 टप्प्यात मिळतं, एक 45% आणि एक 30%. म्हणजे बहुभूधारकांना अनुदान कमी एकदम पुरसमितीवर का वाटतं, कारण त्यांना 55% मिळतात, 45%च मिळतात सुरुवातीला. आणि जे अल्पभूधारक आहेत, आता अल्पभूधारक नुसतं म्हणजे त्यांनी फॉर्म भरून भागत नाही, अल्पभूधारक तो 8ला पण असला पाहिजे. एखादा शेतकरी म्हणजे क्षेत्र कमी भरतो, पोट खराब क्षेत्र वगैरे टाकत नाही, परंतु जेव्हा फाईल हे होतं म्हणजे मोका तपासणीला जातं, बघा इथे एक ऑप्शन आहे हे की लँड होल्डिंग ऑफ फार्मर ऍज पर 8, बघा बिग फार्मर, स्मॉल फार्मर. म्हणजे इथे जर एखाद्या शेतकऱ्याने कमी क्षेत्र टाकलं आणि 8ला तो, हे बघा इथे 8 दिसतो याचा, तुम्ही अर्जात काय क्षेत्र टाकलं ते बघितलं नाही जात. इथे पोट खराब क्षेत्र जर टोटल इथे 8चं जास्त असलं, आता बघा 2.43, हा, आता यांनी 100% तेवढंच भरलेलं असतं, फक्त पोट खराब व्हायलाच थोडं कमी टाकताना ते पोट खराब टाकत नाहीत. पण पोट खराबला पण अनुदान मिळतं, पण ते कंडिशन अप्लाय त्यांनी तलाठी साहेबांचा दाखला म्हणजे लागणीखाली आणलं ते क्षेत्र असं दिसला पाहिजे. आता इथे होतो आपण, तर इथे अनुदान जे आहे तर दुसरं अनुदान जे अल्पभूधारक आहेत त्यांना 80% अनुदान मिळतं 2 टप्प्यात. पहिला टप्पा 55%, दुसरा टप्पा 25%. आता काल परवा ऍग्रोवनला बातमी आली होती, त्याच्यात अशी मागणी केलेली आहे की पोखराला जसं वन टाइम 75-80% सबसिडी मिळतं, तशी बाबा तुम्ही 6 महिने का लांबवतात दुसरा टप्पा देताना पूर्ण जर हप्ता वन टाइम जर दिला तर ते हा ते चांगलं आहे. म्हणजे शेतकऱ्याला ड्रीप घ्या म्हणजे म्हणण्यासाठी, अर्ज करण्यासाठी तो एक भाग झाला, ते 10-20%च महत्वाचं आहे. त्याला अनुदान किती दिवसात मिळतं हे जर फिक्स झालं, हे जर लवकर त्याला 15-20 दिवसात म्हणजे मिळतं हे, किंवा महिन्याच्या आत अनुदान मिळतं हे जर कन्फर्म झालं, तर कोणी शेतकरी मग गुंतवणूक करायला म्हणजे विचार करत नाही, तयार होतो. म्हणजे शासनाने किती जरी समजा असं प्रचार प्रसिद्धी केली की घ्या ड्रीप, पण आखरी म्हणजे सगळे सोंग करता येतात, पैशाचा सोंग करता येत नाही. त्यामुळे इथे शेतकरी जे आहेत ते पैशाचा विचार करतात, ते घ्यायच्या अगोदरच 10 वेळा चौकशी करतात, इकडे या दुकानात त्या दुकानात किती दिवसांनी पैसे येणार, काय येणार, किती दिवस थांबता येते, सगळं आम्हाला माहिती आहे. पण आखरी जर शेतकऱ्याला समजा लवकर अनुदान मिळालं एकाच टप्प्यात तर ते चांगलं आहे. समजा तर ती बातमी लावली अधिवेशनात, तुमच्या कोणी ओळखीचे असतील आमदार खासदार, आमदार समजा आपले, तर ते किंवा मंत्री साहेबाकडे तुम्ही तुमच्या लेवलवर त्याचा पाठपुरावा करा. म्हणजे पैसे तर कधी ना कधी देतं शासन, पण वन टाइम जर दिले तर शेतकरी म्हणजे स्वेच्छेनं ते खूप जास्त ड्रीप घेतील, स्प्रिंकलर घेतील, नॉन आयएसआय थोडं कमी वापरतील. आता हे झालं जनरलच्या बाबतीत. जनरल महिला आणि जनरल पुरुष त्यांना 75-80% मिळतं. पण SC ST त्यातल्या महिला आणि पुरुष ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला 1.5 लाखाच्या आतील आहे आणि कास्ट सर्टिफिकेट आहे, त्या लोकांना हे इकडे 80% किंवा 75% मिळाल्यानंतर अजून 10% पंचायत समिती मार्फत अनुदान आहे. हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं.
हे जर तुम्ही थोडा पाठपुरावा केला तर तिकडे शेतकऱ्यांना जर पाठवलं, म्हणजे हे 19-20 पासून चालू आहे कार्यक्रम. म्हणजे हे जे 10% जे तिकडे द्यायचं जे आहे, तर आमच्या तालुक्यातली लिस्ट पंचायत समितीने मागून घेतलेली आहे, ती आम्ही पाठवली. ते जिल्हा परिषद मार्फत डायरेक्ट वेगळा काहीच फॉर्म नाही भरायची गरज, काहीच नाही. इकडे समजा उदाहरणार्थ त्याला 75 रुपये मिळाले का, मग 10%नी किती 85% द्यायचे का, म्हणजे 100 मागे 10 रुपये मिळणार त्याला. ज्याला 80% अनुदान मिळालं ते एससी मधला अल्पभूधारक, त्यांना अजून 10%, अशी 90% अनुदान मिळतं. 90% मिळते, बरोबर. हा, फक्त हे माहिती करत नाही आपण शेतकऱ्यांना, ते पाठपुरावा करत नाही, त्यामुळे ते म्हणजे त्या एससी एसटी मध्ये थोडासा अवेअरनेस, म्हणजे तुम्हाला सर्वांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही एससी एसटी जे लोक येतील त्यांचे जास्तीत जास्त अर्ज भरून घ्या. बघा, फंड जो येतो हा कॅटेगरी वाईज येतो. आपल्या महाराष्ट्रात एससी एसटीचा जो फंड येतो तो वापर होत नाही, बऱ्याच योजनेचा फंड शिल्लक राहतो. मग तुम्हाला जे, आणि एससी एसटीचा फंड वापस जातो पण तो दुसऱ्याला देता येत नाही. त्याच्यावरून तुम्ही, म्हणजे ते कस्टमर जे येतात तुमचे, तर त्यांना थोडंसं प्रोत्साहन द्यायला पाहिजे की बाबा तुम्ही एससी एसटी जे आहे तुम्ही अर्ज करा, तुम्हाला अनुदान थोडं जास्त आहे, आणि त्यांचा फंड पण थोडासा म्हणजे लवकरच राहतो. आता सध्या एससी एसटीच्या फाईली पेमेंटला पाठवा जिल्ह्याच्या ऑफिसचे असे ग्रुपला मेसेज येत आमचे. विचार करा, म्हणजे बाकीच्या लोकांचे पैसे उपलब्ध नाहीत पण एससी एसटी साठी पैसे शिल्लक आहेत. या एकाच योजनेचे नाही, काही योजनेत त्याचं काही तालुक्याचं टार्गेट पण पूर्ण होत नाही, ते एवढे कमी संख्या आहे काही तालुक्यात. पण त्यात एक सांगू का, आता माझ्या जवळजवळ 6-7 फायली आहेत एससी आणि एसटी दोघं मिळून. हा, ते पेमेंटला गेल्या पाहिजेत, प्रोसेस मध्ये असं फायदा नाही. स्पॉट व्हेरिफिकेशन होऊन जवळजवळ महिना 2 महिने होऊन गेले तरी पण ते एवढ्या त्याचे पैसे आलेले तर ते तिकडली त्यांची जिल्ह्याची प्रोसेस झाली की ते जमा होणार त्यांच्या अकाउंटला. मी तुम्हाला पण सर यांनी पुढे पाठवलं नाही अजून, सुपरवायझर लॉगिनच पडलेले आहेत आमच्या फायली, ते पुढेच पाठवत नाही सर. हा, मग ते तुम्ही तिथे शेतकऱ्यांना तालुक्याच्या ऑफिसला पाठवा, त्यांना तिथे अर्ज द्यायला सांगा, किंवा जिल्ह्याच्या ऑफिसला पाठवा, म्हणजे पैसे त्यांचे उपलब्ध आहेत. मी तुम्हाला अनुदानाचा फरक सांगतोय. आता हे जे आहे तर ते आपल्याला काय कृषी विभागाच्या विरोधात नाही बोलायचं, नाही बरोबर. ते पैसे कसे येतात याच्यानुसार सांगितलं मी तुम्हाला. तसंच महिला जे आहेत तर ते, आता आपण बरेच लोक हे विचारतात, म्हणजे जे स्पष्ट करतो की ही जी लॉटरी निघतं ही कॉम्प्युटराइज लॉटरी आहे. याच्यामध्ये त्या तालुक्याला किती अर्ज आले, समजा 1000 अर्ज आले एखाद्या तालुक्याला, त्यातले 10% अर्ज म्हणजे 100 अर्ज पास व्हावं लागले. एका तालुक्याला 500 अर्ज आले, त्याचे 10% म्हणजे 50 अर्ज पास व्हावं लागले. म्हणजे पैसे किती आहेत केंद्राचे आलेले आणि एकूण अर्ज किती आहेत आपल्याला, म्हणजे त्याच्या किती टक्के लोकांना पूर्वसंमती किंवा त्यांची निवड केल्यानंतर तो पैसा खर्च होईल, हा विचार केला जातो. तसं कॉम्प्युटरला आकडा दिला जातो. तो आकडा संपेपर्यंत कॉम्प्युटर कोणी किती क्षेत्र टाकलं, नंतर अंतर किती ठेवलं, याला किती पैसे लागतात पूर्वसंमतीनुसार, ते पैसे संपेपर्यंत त्या 10% लोकांची रॅन्डम निवड करतं. म्हणजे इथे पहिले जे चिठ्ठ्या टाकून कार्यक्रम जे होता, की ते त्याच्यामध्ये बरेच लोकांना चान्स होता की बाबा तक्रार करायचा. आता ही जी निवड होतं, ही निवड कोणत्याच कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांना, किती जरी वरचे अधिकारी असले, आयुक्त साहेब स्वतः, त्यांना पण माहित नसतं की कोणत्या शेतकऱ्याची निवड होणार आहे. निवड झाल्यानंतर पहिल्यांदा मेसेज शेतकऱ्याला जातो. मग आता बरेच म्हणजे जसे नोकर भरतीमध्ये आम्ही तुम्हाला नंबर लावून देतो, असे म्हणणारे जे भाग असते, म्हणजे महाभाग म्हणू शकतो आपण त्याला, तसेच महाडीबीटी मध्ये पण काही यंत्र अवजारा बाबतीत किंवा ड्रिपच्या बाबतीत आमची खूप ओळख आहे, आम्ही तुमची निवड करून देऊ, असं कुठे चान्स नाही. मेसेज जेव्हा येतो तेव्हा त्याच शेतकऱ्याला कळतो. अधिकाऱ्यांना ती लिस्ट जेव्हा लॉग इन करून बघतील तेव्हा दिसतं, अधिकाऱ्यांना त्याचा मेसेज येत नाही. याच्यावरून तुम्ही समजा की कोणाची निवड होणार आहे या महाडीबीटी पोर्टल मध्ये ही निवड झाल्यानंतरच कळते, आणि ती त्या तालुक्याला किती फंड उपलब्ध आहे, किती अर्ज आले, त्याच्यानुसार त्याची लॉटरी निघतं. दुसरी गोष्ट, आता यावर्षी यांत्रिकरण किंवा दुसऱ्या बिन कोणत्या एखाद्या योजनेचे पैसे कमी का पडले, असा एखाद्या वेळेस हे येतं, जे प्रश्न येतो कोणाला, तर काय होतं माहितीये का, जर शासनाने समजा 500 कोटी ड्रीप साठी जर खर्च करायचे असले
तर 500 कोटी लोकांसाठी पूरसमिती किंवा निवड करून भागत नाही. ते 750 कोटी 800 कोटी पर्यंत त्याची निवड करावं लागतं. म्हणजे कॅन्सल होत होत वर्षाच्या शेवटी म्हणजे ते खर्च जरी होतील ते पैसे असा एक अंदाज असतो. मग तसंच एक वर्षभरात सगळ्या योजनेचा एक अंदाजे 3,000 जर समजा हे असेल म्हणजे 3,000 कोटी जर पैसे खर्च करायचे असतील तर सगळ्या योजनेचे ऍव्हरेज समजा एक 4-4.5 कोटीची लॉटरी काढल्या जातं. ते कॅन्सल होत होत 3,000 कोटी पर्यंत पैसे संपतील म्हणजे खर्च होतील असा एक अंदाज असतो. पण एखाद्या वर्षी काय होतं, आता गेल्या वर्षी यंत्र अवजाराच्या बाबतीत असं झालेलं आहे की हे उदाहरण आहे, एक्झॅक्ट आकडा नाही. समजा 3,000 कोटी खर्च करायचे शासनाला सगळ्या योजनेसाठी, तर त्या शासनाने 4,500 कोटीचं जर लॉटरी काढली असेल पण शेतकऱ्यांनी डायरेक्ट 3,500 4,000 कोटीचा म्हणजे जे पूरसमिती दिली ते सगळे कागदपत्र अपलोड केले, तरी अपलोड केलं, 3,500-4,000 कोटी लोक त्यांनी खर्च केला. तर ते जे खर्च गेल्या वर्षीचा जो पेंडिंग आहे द्यायचा, तर तो यावर्षी जो खर्च येईल तर तो खर्च आल्यानंतर जे गेल्या वर्षी पेंडिंग आहे ते त्यांचं जोपर्यंत सगळं पेमेंट होत नाही तोपर्यंत त्याची लॉटरी काढल्या जात नाही. आता यंत्र अवजाराच्या बाबतीत तसंच झालेलं होतं. तर ते एवढे दिवस त्याची लॉटरी थांबली होती, आता त्याची लॉटरी काढली म्हणजे जेवढे पेंडिंग होते अर्ज सबसिडीचे त्यांना ते पैसा उपलब्ध झाला तेवढा. आता जे शिल्लक पैसे आहेत ते या वर्षीची लॉटरी काढली. हे असं पहिल्या वर्षी झालं म्हणजे 2021 पासून महाडीबीटी आली तेव्हापासून की पैसा आपला थोडासा म्हणजे मागच्या वर्षीच्या देण्यासाठी तो लागला. ठीक आहे, याच्यात काही आता कोणाला काही प्रश्न विचारायचा? सर हॅलो. हा विचारा. सर मी पाळगाव बोलतोय, जळगाव जिल्ह्यामधून. हा बोला. तर मग विषयाचा थोडा लेट जॉईन झाला, सॉरी जर तुम्ही उत्तर दिलं असेल तर, पण मला रिटर्न विचारायचं आहे. माझा एक शेतकरी होता, त्याने अगोदर सबसिडी घेतलेली आहे त्या गावाला, ती विकत घेतलेली आहे. हॅलो. नाही ते जे विचारलं त्यांना विचारू द्या, दुसरं नका बोलू कोणी. पहिले जे बोलायला त्यांना कंटिन्यू करू द्या. मग शेतकऱ्याने नवीन शेती विकत घेतलेली आहे आणि आता शेतीची माहिती एक वेळेस भरली गेलेली आहे ना, तर आता नवीन ती माहिती आहे त्यासाठी काही पर्याय आहे का? हो आहे. हे जे आहे की नाही, आता तुम्हाला मी प्रॅक्टिकली सांगतो. आताच बघा इकडे बघा, आता तुम्ही इथे काय काय करायचं ते सांगतो. सगळ्यांनी स्टेप्स लक्षात ठेवा. जर गट नंबर चुकला, कोणाचा गाव चुकलं, काय काय प्रोसेस करायची जेणेकरून आपल्याला गाव चुकू द्या, मोबाईल नंबर बदलायचा असू द्या, कोणताही असू द्या. आज आपण त्याची स्क्रीन रेकॉर्डिंग करतोय त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतोय, जेणेकरून मग आपल्याला हा व्हिडिओ युट्यूबवर टाकून किंवा तुम्हाला लिंक उपलब्ध करून कधीही बघता येईल. ओके सर. सर्वांनी माईक सायलेंट ठेवा. आता बघा, समजा आता माझं जे वैयक्तिक तपशिलामध्ये गेलो मी की येथे शेत जमिनीचा तपशील याला क्लिक केल्यानंतर नाही का, हा बघा इथे डिलीट होत नाही आता सध्या, म्हणजे डिलीट होत नाही. तर हे डिलीट कसा करायचा, हे एकदा डिलीट झाला की तुमचा प्रश्न मिटला, म्हणजे तुम्हाला नवा काही पण गट नंबर भरता येणार आहे. बरोबर. हा, तर आता हे झाला. नंतर इथचा मुद्दा, हे 2-3 बघा गोष्टी वैयक्तिक तपशिलातल्या. बघा इथे नाव तर ते फिक्स राहतं ते आधारानुसार. मोबाईल नंबर चेंज करायचा असला तर तो इथे तुम्ही दुसरा मोबाईल नंबर टाकू शकता. नंतर तुम्हाला इथे अपंगत्व जर चुकून होय केलं गेलं असेल तर इथे नाही करता येतं. ते कसं करता येतं सांगतो मी तुम्हाला. आता जात वर्गवारी हे इथे पर्याय बंद आहे, तो चालू होतो. नंतर इथे चुकून जर माजी सैनिक होय केलं गेलं तर ते नाही करता येतं. आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा वारस सांगत ते होय केलं गेलं तर ते पण नाही करता येतं. ते कसं करायचं ऐका मी तेच सांगतोय. स्टेप्स ऐका मी काय काय करतो ते. तर माझं 1 मिनिट एक प्रश्न होता माझा. हा विचारा. सर माझं असं म्हणायचं, समजा सुपरवायझरला जी फाईल पाठवली समजा पुढं याला डेस्कला त्यांच्या समोरच्या
पेमेंटला ती आपल्याला फाईल बघता येते का सर? आपल्याला ती कशी कोणत्या डेस्कला गेली काय गेली बघता येते का? यस बघता येतं. आता माझ्याकडे समजा सुपरवायझरचे आयडी पासवर्ड पण आहे. ऐका, तुमचा हा मुद्दा पटकन सांगतो आणि मग परत येतो इथे. तुमचं जे मुद्द्याचं उत्तर आहे इथे बघा, मी अर्ज केलेल्या बाबीवर क्लिक करायचं. आणि हे बघा आता छाननी अंतर्गत अर्ज जे आहेत, आता हे बघा प्रत्येक गोष्टीचा म्हणजे कोणाच्या डेस्कला आहे ते इथे लिहून येतं बघा. इथे फार्मरचं असलं तर फार्मरचं येतं, सीईओ म्हणजे सर्कल ऍग्रिकल्चर ऑफिसर. नाही सर येत माहित आहे आम्हाला, पण मला ते विचारत नाही म्हणजे ते ना समजा आता एक सुद्धा माझी फाईल 40R पण अधिकाऱ्यांना जवळपास 40R स्पॉट भरला की 30 गुंठ्याचा स्पॉट भरला ते मला बघायचंय. तर मग माझ्याकडे त्यांचा आयडी पण आहे, पण ते कसं त्याचं काय आहे का आपल्याकडे, म्हणजे कसं बघतील का? इकडे बघा ते माहिती अधिकाऱ्यातून तुम्हाला मागता येईल. इथे जे शेतकऱ्याच्या लॉगिन मध्ये जे आहे, ते शेतकऱ्याच्या लॉगिन मध्ये एखाद्या फाईलची प्रोसेस कशी झाली ते चेक करण्यासाठी इथे जे हा जो ग्रीन मध्ये नंबर ब्ल्यू मध्ये जे नंबर आहे याला क्लिक केल्यानंतर किती तारखेला आपण कागदपत्र अपलोड केले, त्याचा कृषी सहाय्यकाने काय शेरा लिहिला, मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी काय शेरा लिहिला, त्याला पूर्वसंमती कधी मिळाली, बिल कधी अपलोड केलं, हे सगळं इथे लिस्ट येतं बघा. या नंबरवर क्लिक करायचं ज्याची निवड झालेली असली त्याचा. सर ते माहित आहे, पण काय होतं सर ऍक्च्युली काय होतं, जे ऍक्च्युली दुकानदार आहे त्यांना माहित राहते ना समोरच्या अधिकाऱ्यांना किती स्पॉट भरला हे कोणाला माहितच नाही राहत ना. जेव्हा तुमची फाईल पेमेंट झालेलं असतं त्या फाईलचं, तर इथे त्या बेनिफिट पहिले डेस्क समजून सांगा ना. हॅलो, मग तेच ना ते फ्लोचे हे करत आहेत ते, म्हणजे तुम्ही नाही का ही जे या वेबसाईटची जी लिंक दिली तुम्हाला, या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला त्या जिल्हा वाईज, तालुक्या वाईज, गाव वाईज त्याचं पेमेंट झाल्यानंतर इथे क्षेत्र दिसतं. तर पण ते 2019 पर्यंत व्याधी त्याच्या पुढे नाही का आपल्याकडे? हे जे आहे का नाही याच्यामध्ये त्या तुम्हाला जर समजा बघायचंच असलं तर ते सुपरवायझर साहेबाच्या लॉगिनला जायचं, तिथे त्यांना म्हणायचं मोका तपासणी. तर त्या फाईलचं पेमेंट पडून जायचं, ते आपल्याला जर अगोदर बघितलं आलं ना तर आपल्याला त्याला जाऊन ना. ते त्या सुपरवायझर साहेबाचा अधिकारच आहे एक प्रकारे. ते काय सांगत बसणार नाहीत सगळ्यांना, त्यांना तिथे जेवढं आढळलं मग तेच सांगतोय तुम्हाला. एखादा शेतकरी ड्रीपचे 10 बंडल नेतो, बसवतो 8च किंवा 7च बसवतो आणि त्याला असं वाटतं की लपून ठेवले म्हणजे अधिकाऱ्यांना कळणार नाही. अधिकारी काय करतात, एकूण एका ड्रीप लाईनची लांबी मोजतात, ते शेताची लांबी मोजून पण कळतं एकूण ड्रीप. आपण काय सर, आपण ते कट करून त्यांना ठिबक देतो ना, त्याच्यामुळे आपल्याला ते बघायला लागतं ना. ऐका, ते तुमचं काम आहे, तुमच्या इंजिनियर लोकांचं आणि तुमचं स्वतः, की त्यांनी तेवढ्या क्षेत्रावर सगळं ड्रीप बसवलं का नाही. तुमचं ड्रीप जर कमी बसवलं तर ते क्षेत्र जे आहे ते क्षेत्र पण कमी करतात ते, आणि अनुदान पण कमी होतं. म्हणजे जेवढ्या क्षेत्रावर बसवलं तेवढ्या क्षेत्राचं फक्त अनुदान निघतं. पहिल्या डेस्क पासून शेवटच्या डेस्क पर्यंत समजून सांगता का साहेब? डेस्क मग तेच सांगतोय. इकडे बघा आता शेतकऱ्याच्या लॉगिन मध्ये आता बघा, आता मी जे सांगितलंय हे जे आहेत का नाही, हे अडचणी सगळ्यांनाच येतात, हे डिलीट होत नाही. त्याच्यात म्हणजे गट नंबर हे होतो. इव्हन एखाद्या शेतकऱ्याकडे जास्त 8 येतं आणि त्यांनी एकच भरलेला असतो, किंवा 2-3 गट आहेत पण भरताना एकच भरतं, नंतर त्याचा भरता येत नाही. तर आता मी तुम्हाला प्रोसेस स्टेप बाय स्टेप सांगतो. आता हे मी या अर्जात सांगतो, पण हे अर्ज मी प्रॅक्टिकली पहिल्या दिवशी ओपन करून दाखवला होता. दुसरा एक अर्ज आपण घेऊ वाटल्यास. आता तुम्हाला एक माझा जो अर्ज आहे त्या अर्जात सांगतो, दुसरा एक अर्ज तुम्हाला प्रॅक्टिकली तो ऑप्शन हा डिलेटचा जो चालू होतो. आता माझे अर्ज सगळ्या प्रोसेस मध्ये येतं, म्हणजे मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये गेल्यानंतर इथे अर्ज कोणता सध्या प्रोसेस मध्ये नाही पाहिजेत, पेमेंट झालेले पाहिजेत, तर ते डिलीट करता येतात. ती प्रोसेस जी आहे म्हणजे गट नंबर डिलीट करायची, तर ते हे सगळे अर्ज ओटीपी टाकून रद्द करायचे. पण कंडिशन अप्लाय, यातला कोणताच अर्ज प्रोसेस मध्ये नसला पाहिजे, ते पेमेंट झालेला असला पाहिजे. पेमेंट झाल्यानंतर तुम्ही डिलीट करू शकता, ते तसं इथे राहत नाही, ते पुढे जातं. आणि हे जे
इलिजिबल फॉर लॉटरी सगळे अर्ज एक 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 ओटीपी टाकून डिलीट करायचा. ही झाली प्रोसेस नंबर 1. स्टेप्स नंबर 2, इथे यायचं मुख्य पृष्ठामध्ये आणि इथे अर्ज करामध्ये जायचं आणि हे जे 4-5 जे घटक आहेत तर याच्यामध्ये एक याच्यात असं हे करायचं, बाब निवडायची आणि इथे एखादा अर्ज असा पेंडिंग आहे का बघायचा, एखादा म्हणजे असा अप्लाइड केला नाही आपण असा अर्ज आहे का बघायचा. इथे तर इथे डिलीटचा ऑप्शन असतो त्याला. जर आपलं पेंडिंग असेल एखादा तर आपल्याला असा अर्ज इथून तो डिलीट करायचा, आपण जर समजा जतन केला नसेल तर. तसं आता सगळ्या एका याच्यात चेक करायचं की अर्ज आपला एखादा शिल्लक आहे का सबमिट करायचा. नंतर जर एखादा अर्ज सादर केलेला असेल समजा तर आपला इथे अर्ज करामध्ये जायचं. अर्ज सादर केला पण पेमेंट नाही केलं, असा अर्ज पेमेंट केल्याशिवाय डिलीट होत नाही. प्रॅक्टिकली मी सांगितलेलं आहे. इथे अर्जाची प्रलंबित फी म्हणजे एखादा अर्ज तुम्ही हे केला म्हणजे तिथून सादर केला पण त्याची पेमेंट केलं नाही तर इथे अर्जाची प्रलंबित फी मध्ये दिसतो तो आणि इथे आपण त्याला पेमेंट केल्याशिवाय तो या छाननी अंतर्गत अर्जात येत नाही, तोपर्यंत तो डिलीट होत नाही. ही झाली नंबर 3. ऐका तुम्ही फक्त तुम्ही ऐका आखरी सांगायला लागले तिथेच येणार आहे आपण. फक्त आपण गट तुम्हाला सोल्युशन लागेल ना, म्हणजे तुम्ही उत्तर विचारलं पण त्याची प्रोसेस तर सांगा लागेल की तो गट डिलीट केल्यानंतर दुसरा गट कसा ऍड करायचा. गट डिलीट करायची प्रोसेस काय आहे ती सांगायला लागलो मी तुम्हाला. इथचे सगळे अर्ज डिलीट करायचे. एखाद्या अर्जाची पेमेंटची फी पेंडिंग असेल का ते पेमेंट पूर्ण करायचं. नंतर ते छाननी अंतर्गत अर्ज येतात ते डिलीट करायचं. हे जे मुख्य पृष्ठामध्ये जाऊन इकडे एखादा पेंडिंग अर्ज आहे का तो डिलीट करायचा. नंतर मग पिकाच्या तपशील सादर करा जे आहे इथे यायचं. इथून हे सगळे पिकं डिलीट करायचे. आता एवढ्या 3 गोष्टी केल्यानंतर नाही का तुम्ही डायरेक्टली डोळे लावून यायचं इथे वैयक्तिक तपशिलात आणि इथे शेतजमिनीच्या तपशिलावर क्लिक करायचं. हा गट नंबर, आता माझा अर्ज हा सध्या लाईव्ह आहे म्हणजे त्यात योजना घेणं चालू आहे. दुसरा एक डमी अर्ज मी बनवला आहे तो दाखवतो मी तुम्हाला की जो इथे हा पर्याय चालू होतो डिलीटचा. ठीक आहे. आता बघा ओके ओके. हे म्हणजे राज्यातल्या सगळ्या लोकांना कामा यावं असं जे स्क्रीन रेकॉर्डिंग चालू आहे तर ते स्टेप बाय स्टेप वेळ जरी लागला पण ही म्हणजे प्रॅक्टिकली अडचणी आहेत लोकांना की कॅटेगरी चेंज करणं, मोबाईल नंबर चेंज करणं. हॅलो सर. हा बोला सर. सुपरवायझर मोका तपासणी कसं केलं ते आपल्याला बघता येते का? त्यांनी बघता येत नाही, डायरेक्ट आपल्या लॉगिन मधून नाही कुठे बघता येत. आपल्याला येत नाही. नाही आपल्या लॉगिन मध्ये नाही दिसत कुठे. तुम्ही मोका तपासणीचं पान माहिती अधिकारातून मागून घेऊ शकता. लय जास्तीत जास्त तुम्हाला जर बघायचं असेल की त्यांनी किती ड्रिप लावलं, किती स्प्रिंकलर बसवले, पीडीएफ जे ऐका बघता कुठे येतं माहितीये का, जेव्हा सही करतो आपण शेतकरी मोका तपासणीच्या पानावर जेव्हा सही करतात ना त्यावेळेस त्यांनी त्याचा फोटो काढून ठेवू शकतात. हॅलो. ते आपल्याकडे ते दाखवतच नाही तर शेतकऱ्यांना दाखवतच नसतात. दाखवतात त्याच्या मोक्याच्या पानावर शेतकऱ्याची सही आहे. तुम्ही मागितलं तर ते मोक्याचं पान तुम्हाला मिळू शकतं आणि मोक्याच्या पानावर जेवढी अमाऊंट लिहिली तेवढी अमाऊंट तुम्हाला तेवढीच भरावं लागतं तिथे त्या ह्याच्यामध्ये ई दिबक मध्ये. हे जे आता इथे जे सांगितलं मी तुम्हाला ही जे इथे एक एक आयटम येतं इथे सीएमएल नंबर, बॅच नंबर भरावा लागतो. तर इथे हार्ड कॉपीवर जी भरले तुम्ही तेच इथे काय म्हणतात इथे एंटर केलं जातं आणि याचा पीडीएफ बनतून तो अपलोड केला जातो. त्याच्यावर सह्या राहतात शेतकऱ्याच्या, इथे सुपरवायझर साहेबांच्या सह्या राहतात, वर्ष राहते, सगळं अर्ज क्रमांक राहतो, सगळ्या गोष्टी त्यात नमूद असतात. आता आपण ते
तो जो ऍक्च्युली तो वैयक्तिक प्रश्न आहे तो तुम्हाला माहिती मिळू शकतं असं काय नाही, तुम्हाला ते मागा लागेल. ठीक आहे. आता आपण जे हे जे शेत जमिनीचा जो तपशील आहे तो एकदा आपण इथे भरू. आता हा जे अर्ज आहे आपण पहिल्यांदा आता हे करतोय म्हणजे स्टेप बाय स्टेप. आता बघा इथे आपल्याकडे एकापेक्षा अधिक गावामध्ये जमीन आहे का? काही शेतकऱ्यांची नाही का 2 गावात जमीन आहे एकाच तालुक्यात, किंवा 2 तालुक्यात जमीन आहे, किंवा 2 जिल्ह्यात जमीन आहे, बरोबर. तर ते इथे जर होय केलं तर ज्यांचं एकापेक्षा जास्त जागेवर जमीन आहे त्यांनी इथे होय करायचं सुरुवातीला. जर त्यांच्या एकाच गावात एकाच तालुक्यात जर असेल तर त्यांनी इथे नाही करायचं. आता आपण इथे जिल्हा निवडला, इथे तालुका निवडला, इथे शहर निवडूयात, म्हणजे खेडेगाव म्हणू शकतो आपण. आता इथे बघा पहिल्या दिवशी मी शिकवलं होतं पण परत सांगतो. आता एका शेतकऱ्याचे जर एकापेक्षा जास्त आठ एका गावात असतील, या सेम गावात बोराळ गावात एकापेक्षा जास्त आठ असतील, एक त्याचा वैयक्तिक असेल एक सामायिक असेल, किंवा त्याची एकट्याचे दोन वेळा जर खरेदी विक्री झाली असेल तर त्याच्यात एकट्याचे 2, 3, 4 किती असू शकतात आठ. तर त्याचे उदाहरणार्थ आता आपण एक 300 नंबरचा खाते क्रमांक आहे त्याचा 8चा असं पकडू. एक 1200 नंबरचा आहे आणि एक 1300 नंबरचा आहे, असं एक उदाहरणार्थ. तर हे सगळे 8 आपण इथे कॉमा आणि स्पेस करून वन टाइम लिहायचे. एकाच गावात जमीन असेल तर इथे या वेबसाईटला कुठेच दुसरा पर्याय नाही असं केल्याशिवाय. आता याच्यामध्ये समजा प्रत्येक एका 8ची समजा 1 हेक्टर जर जमीन असेल तर आपण इथे 3 हेक्टर जर टाकली समजा उदाहरणार्थ. तर आता इथे हे तिन्ही 8ची ते एकत्र हे करायची बेरीज, पोटखराब सहित बेरीज करायची. इथे या बाजूला हेक्टर टाकायचे, या बाजूला गुंठे टाकायचे. 5 गुंठे म्हणजे 5 लिहायचं, 50 गुंठे म्हणजे 50 लिहायचं, समजलं. आणि एक जर 3 हेक्टर असेल तर 3 लिहायचं. आता इथे पुढचे स्टेप्स बघा. आता इथे गट भरताना या तिन्ही मध्ये समजा आपण 2-2 गट आहेत पण आपण सध्या एकच गट पकडू समजा. तर ते किंवा 2 गट इथे कॉमा करून भरतात कुणी असं 12 आणि 13 समजा या एखाद्या 8 मध्ये. तसं न करता आपल्याला 12चा एक हे करता येतो. याचं क्षेत्र समजा आपण 1 हेक्टर टाकलं, सिंचनाखाली 1 टाकलं, हा त्याचा वैयक्तिक उतार आहे असं समजून चालायचं. आपण जतन केला की हे जे इथे लक्ष ठेवा, हे 8चं एकदाच टाकायचं, तिन्ही 8चं एक वन टाइम. त्याची सगळ्या 8ची 1 हेक्टरची बेरीज जी आहे ती वन टाइम इथे तिन्ही 8चा खाते क्रमांक टाकायचा, तिन्ही 8ची पोट खराब सहित बेरीज इथे टाकायची. आणि गट भरताना एक गट भरायचा. आता पहिल्यांदा आपण 1 गट भरला, याला जमिनीचा तपशील जतन करावं क्लिक केलं की बघा हे इथे सूचना आहे ती तुम्ही वाचून घ्या. जमिनीची माहिती यशस्वीरित्या जतन केली पहिली, त्याच गावात सर्वेक्षण क्रमांक जोडा, याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण आता बघा हे सगळं फ्रीज झालं, म्हणजे इथे क्लिक नाही होत आता परत. तर इथे तुम्हाला आता जे गट भरणार तुम्ही त्या गावातले या 3 हेक्टर पेक्षा 1 गुंठा शिल्लक घेत नाही. आता दुसरा एक 8 आहे, आपण त्याच्यातला समजा हा झाला 12 गट नंबर, एक आपण 15 गट नंबर घेऊ एक. आता 15 गट नंबर जर समजा सामायिक असला 1 हेक्टर, पण ज्यांना ड्रिप करायचं त्यांना सामायिक जर 1 हेक्टर टाकला तर सध्या तिथे अर्ज नाही व्हायला लागला. ही 1-1.5 वर्षापासून अडचण आहे. या महाडीबीटी पोर्टलला सामायिक क्षेत्र जर तुमचा सामायिक गट जर असला त्याचा ड्रिप साठी अर्ज व्हा नाही लागला, ही प्रॅक्टिकल अडचण आहे. त्यामुळे आता याला तात्पुरतं सोल्युशन तुम्हाला मी सांगतो. तुम्ही वैयक्तिक जरी ते सामायिक जरी क्षेत्र दिसते तुम्हाला, पण तुम्ही भरताना वैयक्तिक मध्ये जरी भरलं तरी तुम्ही जेव्हा ते 7/12/8 अपलोड करणार आहे तर ती तुमची सामायिकच अपलोड करणार आहे, बरोबर. तुम्ही काय असं चुकीचं काही करत नाहीये, फक्त टेक्निकली अडचण इकडे जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत समजा तुम्ही इथे वैयक्तिक मध्ये जरी क्षेत्र टाकलं आणि परत इथे सिंचनांतर्गत एक क्षेत्र टाकलं तरी तुम्हाला काय कोणी या कारणाने तुमची फाईल कोणी रद्द नाही करणार.
कारण रद्द जर करणार तर मग याचं सोल्युशन पण दिलं पाहिजे त्यांनी, जे रद्द करणार आहेत त्यांनी, की बाबा इथे जर क्षेत्र भरलं तर अर्ज करता आला पाहिजे. तर जोपर्यंत याच्यात सोल्युशन येत नाही तोपर्यंत सामायिक क्षेत्र पण वैयक्तिक मध्येच टाका. आतापर्यंत असे कितीतरी जवळपास म्हणजे 40% अर्ज आहेत की जे सामायिक मधले त्यांचा अर्ज व्हायला नाही लागला, तर त्यांचा तो अर्ज डिलीट करा आणि इथे वैयक्तिक मध्ये क्षेत्र भरा. पण त्याचा 7/12/8 तो सामायिकचा अपलोड करा आणि ना हरकत इतर खतदाराचे ते जोडायचं. आता हा 2 नंबरचा गट आपण सामायिक होता त्याचा 8चा असं पकडू आणि त्याला जतन करू. आता तिसरा गट समजा 17 नंबरचा गट आहे, तर तो पण सामायिक असो किंवा वैयक्तिक असो, तो ड्रिप जर करायचा असेल त्या गटावर तर ते वैयक्तिक मध्ये टाकला आपण. आणि आता सिंचन, आता बघा आपण इथे जर समजा 1 हेक्टर 2 आर टाकलं तर इथे डायरेक्ट आपण सिंचन क्षेत्रामध्ये प्रवेश करतात ते क्षेत्र आपल्या मालकीच्या एकूण क्षेत्रापेक्षा जास्त नसावे. हे जे क्षेत्र आहे तर याच्यापेक्षा आपण 1 गुंठाही शिल्लक टाकू शकत नाही. हे जे इथे नमूद केलं, किंवा इथे पण 1 हेक्टर 1 आर घेत नाही. आता एरर येईल बघायचं इथे आहे का, आपल्या मालकीच्या अंतर्गत एकूण क्षेत्रापेक्षा जास्त नसावे. त्याच्यामुळे आपलं जे क्षेत्र आहे पूर्ण 8चं ते 1 टाइमच बेरीज करायची सगळी पोटखराब सहित, आणि इथे मी सांगितलं तुम्हाला त्याची भरायची. आता आपण परत तोच जिल्हा गाव तालुका निवडलं की परत ते फ्रीज होतं. हे बघा झालं परत फ्रीज. म्हणजे हे आपल्याला परत इथे भरता येईल चान्स नाही डिलीट करण्यासाठी. आता आपण इथे 17 नंबरचा गट टाकला, ते 1 हेक्टर टाकला. कधी कधी इथे जर समजा 1 हेक्टर 40 आर क्षेत्र आहे आपलं, पण सिंचनाखाली जर आपण ते पूर्ण टाकायला गेलो तर कधी कधी घेत नाही, तर तिथे एक गुंठा कमी करायचं क्षेत्र. बघा ही ट्रिक जे आहे ते बराच वेळ तुम्ही तिथे हेलपाटे मारत बसता पण ते होत नाही. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1 गुंठा इथे क्षेत्र कमी करायचं या टोटल पैकी, तेव्हा ते सबमिट होतं. इथे एक्झॅक्ट 1 हेक्टर असल्यामुळे काही अडचण नाही. बघा ऑनलाईन होत नाही बस. काय म्हटलं? कमीत कमी नावावर 1 हेक्टर असल्याशिवाय ऑनलाईन पण होत नाही ना स्प्रिंकलरसाठी. आता सोमवारी मंगळवारी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पहिल्यासारखं 20 गुंठे ते 40 गुंठ्यासाठी मिळेल, नंतर 41 गुंठे ते 1 हेक्टर साठी पण अर्ज करता येईल. सोमवारी मंगळवारी तो प्रश्न सॉल्व्ह होईल. तोपर्यंत थोडीसा अर्ज ज्यांनी भरले असतील, 1 हेक्टर क्षेत्र घातलं असेल ते क्षेत्र हे करा. तर माईक बंद करा कोणाचा. हा विचारा. आता तुम्ही सांगितलं का नाही 8 मध्ये जर 2 गट नंबर असतील तर 2 खाते क्रमांक असेल टाकलं तर चालतंय. मला माहित नव्हता, मग मी त्याला एकच भरलाय त्यांचा. तर तुम्ही काय करायचं आता, त्याचा लाभ घ्यायचा. आता म्हणजे जर निवड झाली असेल तर लाभ घ्यायचा, निवड झाली नसेल तर अर्ज रद्द करायचा. मी जशी प्रोसेस सांगितली, आता हे अर्ज आपण भरायला लागलो, हे आता हे सध्या डिलीट होतात, पण पुढे अर्ज सादर केल्यानंतर डिलीट होत नाहीत. तर ते डिलीट कशी करायची त्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आता त्याचे लाभ मिळाले तर ते दुसरा अर्ज करता येणार नाही का? जोपर्यंत ते अर्जाचं पेमेंट होत नाही असं पकडून चालायचं की या गटाची इलेक्ट्रॉनिक कनेक्शन त्या अर्जासोबत आहे. जोपर्यंत तो अर्ज बाहेर जात नाही या प्रोसेसच्या, तोपर्यंत तो अर्ज या गटाला जोडलेला आहे. तो अर्ज जेव्हा पेमेंटला जाईल तेव्हाच तो आपल्याला हा गट डिलीट करता येतो. बरोबर. आता हे तुम्हाला तिन्ही गट इथे दिसतात. आता सध्या हे डिलीट व्हायला लागले, पण आता आपण अर्ज सादर केल्यानंतर डिलीट होत नाहीत. आता बघा आपण पिकाचा तपशील सादर करू. थोडा माईक बंद करा. समजा आता हरभऱ्यासाठी कुणी पीक निवडलं या 15 गट नंबर मध्ये, नंतर 12 गट नंबर मध्ये
पीक टाकलं समजा कोणी. माईक बंद करा. आणि आता अजून एक तिसऱ्या गटामध्ये भरू. इथे गहू टाकत आहे आपण. आता इथे पिकं आपल्याला नंतर पण ऍड करता येतात पाहिजे ते. अर्ज करायच्या अगोदर ज्या पिकाचा अर्ज करतो आपण ते पीक इथे पिकाच्या तपशिलात जाऊन ऍड करायचा. आता परत मुख्य पृष्ठावर जायचं. इथे अर्ज करावर जायचं. सिंचन साधने व सुविधावर जायचं. आता आपण तुषारच्या बाबतीत काय अडचणी येतात ते बघू. ते चेल म्हणजे पोर्टेबल म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये. आता पहिल्या दिवशी आपण सांगितलं होतं पण परत एकदा रिपीट करतो. हे 63 mm जे कपलर व्यास जे म्हणतो आपण डायमीटर त्याची, ते जो एचडीपी पाईप जो आहे स्प्रिंकलर साठी आपण जो वापरतो तर तो पाईपाचा व्यास आहे. तर हे 20 गुंठे ते 40 गुंठे म्हणजे 0.20 ते 0.40 हेक्टर साठी 63 mm नुसार अनुदान देतं सरकार. मग तुम्ही भलं 75 घ्या किंवा 90चं घ्या प्रॅक्टिकली, पण तुम्हाला अनुदान जे कॅल्क्युलेट होतं ते 63 mm नुसार अनुदान होतं. ते 10,000 काहीतरी समथिंग रुपये कॅल्क्युलेट होतं. जर तुमचं क्षेत्र 0.20 ते 0.40 असेल तर तुम्ही प्रॅक्टिकली घ्या कोणताही पण तुमचं क्षेत्र जर तुम्ही तेवढंच टाकलं 0.20 ते 0.40 म्हणजे सरकारचं असं म्हणणं आहे की 63 म्हणजे एक एकरासाठी 1 एकरापेक्षा कमी क्षेत्रासाठी 63 mm चा एचडीपी पाईप सफिशियंट होतो. तर आपण जनरली आपण 75 mm त्याचा व्यास असणारे स्प्रिंकलर जे वापरले जातात म्हणजे 95%. आता आपण हंगाम निवडला समजा रब्बी आणि इथे पीक हरभरा निवडला. आता बघा इथे बघा जे सांगितलं मी तुम्हाला एकूण क्षेत्र दिसतं. हे लाभ घेतलेला म्हणजे 20-21 पासून किती लाभ घेतला आणि आता प्रत्यक्ष प्रोसेस मध्ये किती आहे हे सगळं दिसतंय इथे. आता आपण इथे स्प्रिंकलरला जर समजा आपण स्प्रिंकलरला क्षेत्र जे भरताना इथे हेक्टरच्या मध्ये 0 भरायचं आणि इकडे 41 भरायचं. आता सध्या अर्ज होणार नाही पण सोमवारी मंगळवारी 2 दिवसात ही याचा क्युरी सॉल्व्ह होणार आहे. तेव्हा आपण इथे 1 हेक्टर जे भरतो हे 1 हेक्टर 7 वर्षासाठी वाया चाललं आपलं. आता भलं त्यांनी ते 3 वर्ष आणलं त्यांनी ते पर्याय, पण 3 वर्ष तरी वाया चाललं ना आपलं स्प्रिंकलरच्या क्षेत्रासाठी. तर आपण 41 ते 45 आर जरी क्षेत्र टाकलं त्याला अनुदान. आता बघा तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो. आता बघा इथे 0.40 क्षेत्र निवडलं आपण. इथे स्प्रिंकलर आयटम निवडला आणि आता टाईप कोणती आहे पोर्टेबल समजा. हे जनरली आपण पोर्टेबलच वापरतो सगळे. आणि सर हे लिंक व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार. हो टाकतो. हे जे आहे ई ठिबक असं तुम्ही गुगलला जरी ई ठिबक सर्च केलं बघा ई ठिबक त्याला इंटर मारलं की ही वेबसाईट खुलतं. या वेबसाईट मध्ये गेले तुम्ही की इथे स्पॉट व्हेरिफिकेशन स्टेटस दिसतं. स्पॉट व्हेरिफिकेशन स्टेटस क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट खोलते बघा जी आता मी तिकडे भरायला लागलो. ठीक आहे, याला काही पासवर्ड नाही काही नाही, ई ठिबक सर्च करायचं फक्त. आता इथे बघा प्रॅक्टिकली मी तोंडी जे सांगतो याला महत्व नाही. प्रॅक्टिकली जे दिसतं आणि सुपरवायझर साहेब पण याच वेबसाईटला हे बघा 2023-24 साठीचा हे मोका भरला जातो. इथे समजा आता 0.40 साठी किती आला कॉस्ट नाम एका हेक्टरचा प्लस जीएसटी मी सांगितलं मग तुम्हाला 13,211 रुपये. आता 13,211 च्या 80% किती रक्कम होते बघा. 13,211 गुणिला 80% 10,558 रुपये. 10,558 मॅक्झिमम अनुदान मिळणार त्याला 80%.
ते 75% आणि 45% म्हणलं की अजूनच कमी रक्कम मिळणार. आता याच्यात जर समजा आपण 45% हे 2 टप्प्यात झालं अजून 10,558. हे जर समजा आपण 55% जर धरलं, 7,266 मिळतं. हे म्हणजे जे छोटे शेतकरी आहेत त्यांना. आणि जे 75% बघा किती निघतं, 9,900 निघतात फक्त. आणि तेच जर समजा त्यांनी 45% सुरुवातीला जे मिळतात तर त्यांना 5,900. म्हणजे तुम्ही त्या जे अनुदानाची लिस्ट दिसतं त्या लिस्ट मध्ये 5,900 दिसतं, तर ते बहुभूधारक शेतकरी आहेत, पण त्यांनी क्षेत्र 0.40च्या आत टाकलं. तर ते तुम्हाला मी हा मुद्दा एवढा जास्त वेळ घेऊन का सांगतोय, कारण येथे एका गुंठ्यामुळे तुमचं 9,000चं नुकसान होतं. आता बघा इथे आपण एक गुंठा जर वाढवला, आता एकतर इथे निवडायला पर्याय नाही, म्हणजे 75 mm सुपरवायझर साहेबांना अनुदान काढताना तुमचं क्षेत्र 20 आर पासून, हे बघा 20 आरला पण तेवढंच आहे. हे बघा, मग तुम्हाला जर मग 63 mm घ्यायचा का, मग 20 आर तुम्ही कशाला शिल्लक वाया घालता. म्हणजे तुमच्याकडे क्षेत्र जर समजा 0.40च्या आतच असेल तर तुम्ही 20 आर टाका. 20 आरला ड्रिप घ्या जेव्हा घ्यायचं तेव्हा. 3 वर्ष कशाला स्प्रिंकलरचा, म्हणजे स्प्रिंकलर 3 वर्ष वापरल्यानंतर जे ड्रिप घ्यायचा जे पर्याय आहे तो वापरायची गरजच नाही. 20 आरला पण एवढंच मिळतं आणि 40 आरला एवढंच मिळत आहे. आता सरकारचा जे हे आहे म्हणजे नियम आहे, तर तो असा आहे, एक मिनिट, आम्ही ते PMKSY जे गाईडलाईन्स आहेत ते व्हॉट्सअपला टाकतो मी. त्यात तुम्हाला टेबल दाखवू प्रॅक्टिकली. आज थोडासा वेळ जाऊ द्या, पण भविष्यात कोणालाही नाही का म्हणजे असं तोंडी बघितल्यापेक्षा प्रॅक्टिकली महत्व असतं त्याचं. म्हणजे ते गाईडलाईन्स मध्ये कसं लिहिलेलं आहे ते बघा, तेव्हा तुम्हाला समजेल. तर त्याच्यामध्ये आता ते PDF ओपन व्हायला तोपर्यंत तिकडे व्हॉट्सअपला, तोपर्यंत आता बघा आपण आता इथे 41, म्हणजे सरकारचं असं म्हणणं की 0.20 ते 0.40 साठी 63 mm नुसार अनुदान द्यायचं आणि 0.41 ते 1 हेक्टर साठी 75 mm नुसार अनुदान दिलं जातं. आता बघा इथे 41 गुंठे जर केलं आपण, हे मराठवाडा आणि विदर्भात सगळ्यात मोठा आयटम आहे बघा हा स्प्रिंकलर जो होतो. म्हणजे जवळपास ड्रिप 10%च घेतात लोक, 90% स्प्रिंकलरचाच कार्यक्रम आहे. तर इथे अनुदानात कसा फरक पडला बघा. आता इथे जे कॉस्ट नॉर्म आहे तो 13,000 जो होता तो 21,588 आला. माझा ट्रेनिंग घ्यायचा उद्देशच हा आहे की सरकार भलं शेतकऱ्यांनी इथे 75 mm चा पाईप घेऊ दे का त्याला 63 mm चा घेऊ दे, त्याला त्यांनी जर 1 गुंठा वाढवला की त्याला इथे कॉस्ट नॉर्म हा वाढला बघा. 75 mm घेतात जनरली, 63 mm नका देऊ तुम्ही 41 गुंठ्याला. तर ते 24,194. आता याच्या आपण 80% रक्कम काढू. शेवटी जास्तीत जास्त किती रक्कम मिळेल शेतकऱ्याला, 24,194 गुणिला 80%, 19,335 55, 19,355 रक्कम याची अनुदान निघतं. म्हणजे मला एवढे जरी समजा तुम्ही सगळ्या लोकांनी ऍक्युरेटली अर्ज भरले किंवा याच्या कमी जर अर्ज क्षेत्र उपलब्ध आहे पण याच्या कमी अर्ज जर समजा असणारे डिलीट केले आणि नव्यानं भरला 1 गुंठा शिल्लक, 1 गुंठा किंवा इथे 42-43 किंवा म्हणजे मोका भरताना नाही का साहेब लोक 2-3 1-2 गुंठा कमी भरत असतात भरताना. तर इथे जर तुम्ही समजा असं 45, 42, 43 म्हणजे 41 ते 45च्या रेंज मध्ये तुम्ही टाकलं तर क्षेत्र काय जास्त वाया नाही चाललं तुमचं. आणि हा जे इंडिकेटिव्ह कॉस्ट आहे हा एवढाच आहे. आता बघा इथे तुम्ही 1 हेक्टर जरी टाकला, इथे 1 हेक्टर जरी क्षेत्र भरलं तरी तर इंडिकेटिव्ह कॉस्ट मध्ये काही फरक नाही पडत. हे बघा
म्हणजे तुमचं 0.60 क्षेत्र शिल्लक चाललं होतं. आला मुद्दा लक्षात? हॅलो हॅलो, बोला कोणी. हो. हा, मग ही रक्कम बदला नाही लागली म्हणजे तुम्ही क्षेत्र 7 वर्षासाठी कशाला शिल्लकचं हे करताय. म्हणजे सरकार जर समजा 41 गुंठ्याला तेवढेच पैसे देते, 1 हेक्टरला पण तेवढेच देते, त्यामुळे ज्यांनी आता 1 हेक्टरचे अर्ज भरले असतील, ती दुरुस्ती जेव्हा होईल तेव्हा ते डिलीट करा. आता ड्रिपच्या बाबतीत मागेल त्याला ड्रिप, मागेल त्याला क्षेत्र ठेवलेली आहे योजना, मागेल त्याला कोणकोणत्या योजना आहेत ते खाली 3ऱ्या टप्प्यात दिलेले आहे बघा. इथे हे मागेल त्याला योजना आहेत हे सगळ्या, म्हणजे याच्या अंतर्गत जेवढ्या काही योजना येतात त्याची लॉटरी जास्त दिवस पेंडिंग राहणार नाही. लॉटरी निघणार नाही असं नाही, निघणार, पण अर्ज केलं की लवकरात लवकर आठवड्याला त्याची 15 दिवसाला लॉटरी निघत राहील. इथे होतो आपण. तर आता इथे हा मुद्दा कळला. आणि ज्यांना खूपच मोठं क्षेत्र आहे त्यांनी जर इथे 2 हेक्टर टाकलं समजा, किंवा 1 हेक्टर 1 अर्ज टाकलं समजा. आता बघा, ज्यांना 1 हेक्टर भरायचं ना त्यांनी मग 1 हेक्टरच नव्हे भरायचं, त्यांनी 1 हेक्टर 1 अर्ज टाकायचा. आता बघा इथे काय फरक पडतो. हे कॉस्ट नॉर्म बदलला, जे 24,000 होता ते 1 गुंठ्यानं वाढला, इथे डायरेक्ट 10,000 पुढे गेला. ट्रिक आली का सगळ्याच्या लक्षात? हॅलो हॅलो, हा, म्हणजे हे एवढं जरी केलं बघा तुम्ही तर पूर्ण ट्रेनिंगचं माझं म्हणजे मला चीज झालं किंवा मला सक्सेस मिळाला असं समजू शकतो आपण. इथे बघा, इथे 1 गुंठा म्हणजे एखादा कोणी 1 हेक्टर टाकतो समजा, शिल्लक आहे क्षेत्र त्याच्याकडे, तर त्यांनी मग 1 हेक्टर 1 आर पण भरायचा. 1 हेक्टर 1 आर, 1 हेक्टर 1 ते 1 हेक्टर 5 आर पर्यंत समजा भरायचा त्यांनी. म्हणजे कमी कमी जरी केला तरी 1 हेक्टर 1 जॅक्ट राहणार समजा. इथे 24,194 रुपये खर्च तेवढाच झाला त्याचा. इथे 1 हेक्टर 1 आरला इथे 90 mm नुसार पण अनुदान आहे. हे बघा, इथे 1 हेक्टर नाही, 2 हेक्टरच्या वर 90 mm नुसार अनुदान आहे, माफ करा. आता आपण इथे 2 हेक्टरचं काय होते बघू. म्हणजे एखाद्याला 2 हेक्टर आहे, 90 mm चा पीव्हीसी पाईप घ्यायचा त्याला. दोन हेक्टर 1 आर त्याला क्षेत्र घ्यायला गेलं कमीत कमी. हे बघा 90 mm नुसार अनुदान त्याला 46,779 झालं. कॉस्ट नॉर्म या रकमेच्या त्याला 80% रक्कम मिळणार या 90 mm च्या सेटला. बघा, म्हणजे ज्याला क्षेत्र शिल्लक आहे समजा बरंच, अनुदान 90 mm चा त्याला पीव्हीसी पाईप घ्यायचा, आणि या कंपनीचा समजा 90 mm चा पीव्हीसी पाईप असले. आता हे नेटाफिमचं जे आहे ते काय म्हणतात, हे आलं नाही इथे, म्हणजे स्प्रिंकलरचा सेट. पण आपण एक प्रॅक्टिकल म्हणून हे करतोय, ज्या कंपनीचा स्प्रिंकलरचा सेट उपलब्ध आहे तर त्यांचा 90 mm चा पण अप्रुव्हल आहे का नाही या लिस्ट मध्ये जर येत असेल तर तुम्ही 90 mm चा उपलब्ध आहे म्हणजे त्यांनी अप्रुव्हल घेतलेलंच आहे. फक्त आता इथे अनुदानात कसं फरक पडला हा मुद्दा कळला तुम्हाला सगळ्यांना. आता आपण गाईडलाईन्स मध्ये हे कसं आहे ते बघू. गाईडलाईन्सचा जे मी दाखवतो त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा सगळेजण. गाईडलाईन्स म्हणजे 2021 चे आहेत, पण ते रिवाइज गाईडलाईन्स आहेत. याच्यानंतर अनुदानात अजून काही बदल झाला नाही. ही डिटेल जर वाचलं तर बऱ्यापैकी तुम्हाला काही गोष्टीचं ज्याचं अडचण येतं ते तुम्हाला इथे मिळू शकतं उत्तर. आता बघा, इथे आपण डायरेक्ट अनुदानाच्या टेबलवर येतोय. सगळी A to Z प्रोसेस याच्यात नमूद केलेली आहे. महाडीबीटी जेव्हापासून समजा सुरू झालेली तेव्हापासून पहिल्यांदा आहे, अडचण येणार नाही कोणालाच असं हे केलेलं आहे. हे बघा, आता हा टेबल जे आहे बऱ्याच लोकांच्या दुकानात लावलेला असेल. इथे बघा 1 हेक्टर साठी या 1.2 म्हणजे 4 फुटावर बाय 0.6 वर 1 हेक्टर साठी 27,501 रुपये कॉस्ट नॉर्म आहे. आणि हे जे बाकीचे 0.20 वर तुम्हाला दिसायला लागले इथे, पण आपल्याला जर असं
म्हणजे मदरलाच क्षेत्र किंवा मदरलाच काही आपल्याला असं जर चेक करायचं असलं की किती आपल्याला कॉस्ट नॉर्म वगैरे होऊ शकतो, तर तो हे इथे आपण क्षेत्र टाकलं, ड्रिपचा असो स्प्रिंकलरचा असो, की इथे आपल्याला किती खर्च करू शकतो आपण, ही रक्कम प्लस जीएसटी खर्च केली तर त्या रकमेच्या 100% प्रमाणात तुम्हाला 75-80% पैसे मिळणार. या रकमेपेक्षा शिल्लक खर्च केला तर मिळत नाही. या रकमेपेक्षा बिल जरी शिल्लक गेला तुमचा तरी त्याला शून्य महत्व आहे त्याला अनुदान मिळण्यासाठी. उगीच त्याला जीएसटी आपण शिल्लक भरण्यासाठी हे भाग पाडायचे शेतकऱ्याला. आता हा टेबल सगळ्यांकडे आहे, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा जर कोणाकडे नसेल तर. थोडं मोठं करतो. याच्यानुसार ही जी रक्कम आहे ही कॉस्ट नॉर्म आहे. हे जसं क्षेत्र पुढे पुढे जाईल तशी रक्कम त्या प्रमाणात कमी होते. म्हणजे आता समजा 1 हेक्टरसाठी 1,27,000 आहे, तर याच्या दुप्पट पाहिजे होती इथे दुप्पट नाही. कारण काही गोष्टी उदाहरणार्थ व्हेंचुरी असेल, फिल्टर असेल, पीव्हीसी पाईप असतील, नंतर तुमचं नॉन रिटर्न वॉल असेल, ज्याला अनुदान आहे ते तुम्हाला 1 हेक्टरला तीच गोष्ट लागते आणि 5 हेक्टरला बी एकच वस्तू लागते, बरोबर. त्यामुळे जसं पुढे पुढे क्षेत्र आपण जाणार तशी त्याची कॉस्ट नॉर्मची रक्कम कमी होत जातं. ही रक्कम जी आहे ती ही मॅक्झिमम रक्कम आहे 1 हेक्टर क्षेत्रासाठी 1.2 क्षेत्रावर. जिथे याच्यापेक्षा एवढ्या रकमेपर्यंत तुम्ही खर्च केला तर ही रक्कम प्लस ज्यांनी सँड फिल्टर घेतलं किंवा ड्रिप वाइंडर मशीन जी आहे ती घेतली तर त्या रकमे त्या दोन गोष्टीचं अनुदान याच्यात धरलं जात नाही. ते याच्या प्लस मिळतं. म्हणजे 1,27,501 प्लस त्या दोन गोष्टीचं अनुदान, म्हणजे या रकमेच्या 75-80% रक्कम मिळतं. आणि त्या गोष्टीसाठी जे अनुदान दिलं सरकारने, म्हणजे सँड फिल्टरला आणि ते जे वाइंडर जे आहेत त्याला जे अनुदान दिलं ते शिल्लकचं अनुदान मिळतं. ते ऑप्शनल कॉस्ट मध्ये धरलं जातं ते. आता हा टेबल सगळ्यांनी स्क्रीनशॉट करून ठेवला. आता तुषार सिंचन स्प्रिंकलरच्या बाबतीत येऊ. हा एक टेबल सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून ठेवा. बघा मी जे बोललो एवढा वेळ ते इथे सगळं इथे सोल्युशन आहे त्याचं. इकडे बघा 0.4 हेक्टर पर्यंत शब्द आहे, पर्यंत. आता काही अधिकारी तिथे जेव्हा तो मनाने अर्थ काढतात की 40.40 हेक्टरच पाहिजे क्षेत्र, इथे पर्यंत म्हणल्यानंतर 0.20 पासून 0.40 पर्यंत किती चालते, 0.21, 22, 23, 0.40 पर्यंत. त्याला 75 mm ला लागू नाही पहा, 90 mm ला लागू नाही, त्याला 63 mm लागू आहे. फक्त 13,211 रुपये याचा कॉस्ट नॉर्म आहे. म्हणजे खर्च मर्यादा जी आहे ते फक्त 13,211 रुपये. या रकमेच्या 75%-80%च रक्कम मिळतं. इथे अर्धच तुमचा या 20 ते 40 आवर मध्ये केल्या गेला. मग तो भला मिस्टेक न केला गेलो का त्यांनी जाणून बुजून टाकू, त्याचं क्षेत्र त्याचं उपलब्ध शिल्लक आहे, त्यांनी 100% 41,000 ते 45,000 अर्ज करायचा. त्याचं क्षेत्रच या 0.40च्या कमी आहे तर त्यांनी मग 21चाच अर्ज करायचा. 0.20चा किंवा 0.21 क्षेत्र जरी टाकलं तरी त्याला तेवढेच पैसे मिळतात. 0.20 क्षेत्र त्याचं शिल्लक राहतं 7 वर्षासाठी. आता हे 1 हेक्टर पर्यंत आहे. पर्यंत म्हणजे कसं, 0.41 ते 1 हेक्टर म्हणजे 100 गुंठ्यापर्यंत. मग यातलं कोणतंही तुम्ही निवडलं तरी तुम्हाला एवढीच रक्कम मिळतं. म्हणजे 41 जरी टाकलं तरी तेवढीच मिळतं. प्रॅक्टिकली दाखवलं मी तुम्हाला. आणि 1 हेक्टर जरी टाकलं तरी तेवढंच मिळतं. आणि या 63 mm जर घेतलं तर 21,000 मिळतात तुम्हाला. आणि आपण जनरली सगळे लोक 99% 75 mm स्प्रिंकलर वापरतात. त्यांना 24,194 रुपये ही कॉस्ट नॉर्म आहे. आणि या रकमेच्या 75-80% म्हणजे जवळपास 19,000 काहीतरी 300 रक्कम अनुदान मिळतं. आणि 1 हेक्टर पर्यंत क्षेत्र जर असलं तर ते 90 mm चं बसू शकत नाही, त्याला अनुदान मिळत नाही. आता 2 हेक्टर बघू. 2 हेक्टर पर्यंत म्हणजे 1 हेक्टर 1 आर ते 2 हेक्टर म्हणजे 200 गुंठ्यापर्यंत, म्हणजे 101 गुंठे ते 200 गुंठ्यापर्यंत. हे जर छोटं बसवलं त्यांनी तर 31,000 मिळतात त्याला 63 mm नुसार. 75 mm नुसार त्याला 34,697 रुपये मिळतात. म्हणजे ही कॉस्ट नॉर्म आहे. या रकमेच्या 75-80% 2 टप्प्यात. आणि SC ST ला अजून 10%. आणि 2 हेक्टर पर्यंत हे 90 mm लागू नाही. आता बघा, एखाद्या शेतकऱ्यांनी
3 हेक्टर पर्यंत, म्हणजे 2 हेक्टर 1 गुंठा ते 3 हेक्टर, म्हणजे 201 गुंठे ते 300 गुंठेपर्यंत. तर त्याला हे एवढं जर क्षेत्र टाकलं तर 63 mm चा पाईप बसवता येत नाही, म्हणजे एवढं क्षेत्र होतच नाही, डिस्चार्जच मिळत नाही तेवढा. 75 mm पण लागू नाही, त्यांना डायरेक्ट 90 mm च, एवढ्या क्षेत्रासाठी 90 mm च स्प्रिंकलर बसवावं लागतं. त्यांना 46,779 रक्कम कॉस्ट नॉर्म मिळतं. 4 हेक्टर जर टाकलं त्याला 58,995, आणि 5 हेक्टर जर क्षेत्र टाकलं त्याला 66,779 सॉरी. पण हे 5 हेक्टर तुमच्या एका स्प्रिंकलर साठीच चाललं. हे चुकून असं, गरज काय तुम्हाला 75 mm च वापरत असाल का तुम्ही, इथे 41 R मध्ये काम भागते तुमचं. 5 हेक्टर एवढं याच्यामध्ये 5 हेक्टर मध्ये तुमचं ड्रिप 6 लाखाचं बसते. 6 लाखाचा कॉस्ट नॉर्म आहे बघा, इथे दाखवतो मी तुम्हाला. हा हा बोला बोला. एखादा शेतकरी आहे, त्याच्या एका गावात 2 खाते क्रमांक जमिनी, गट नंबर समजा 100 आणि गट नंबर 200, आणि दोन्हींचे खाते क्रमांक वेगवेगळे. तर त्याचा एका अर्जावरती अर्ज होत नाही सर. तर ते जे सध्या त्याचं जे हे आहे, म्हणजे तो गट त्यांनी जतन केला आहे का अगोदरच? हो. हा, तर ते 3 गोष्टी सध्या वेबसाईटला नाही व्हायला लागल्या. एक, जर तुमचा अर्ज कॅन्सल झाला तर तो परत नाही अर्ज व्हायला लागला. तो जो मी सगळी प्रोसेस सांगितली तशी डिलीट केल्याशिवाय होत नाही. दुसरा, तुमचं जर समजा 1 हेक्टर साठी तुम्ही अर्ज केला होता पण 0.40च वापरलं, 0.60 शिल्लक आहे, ते पेमेंटला फाईल जायपर्यंत आणि ते सगळे गट डिलीट करेपर्यंत सध्या ते पण नाही उपलब्ध व्हायला लागलं. आणि तुमचं जे असं माझ्या 2 फाईलीत समजा अशा की ज्या पेमेंटला गेल्यात, आणि मला राहिलेलं ऑनलाईन करायचे, तर तुम्ही ते मी सांगितलं तसे गट सगळे जर डिलीट केले तर ते भरता येतं. आणि ऐका, त्याच्यावर काम चालू आहे. एक सोमवारी मंगळवारी या स्प्रिंकलरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. एक म्हणजे गुरुवार शुक्रवार पर्यंत, म्हणजे 100% मी पाठपुरावा करून ते गोष्टी करून घेतो की ड्रीपचा अर्ज कॅन्सल झाला असेल किंवा जे क्षेत्र शिल्लक असेल पेमेंट झाल्यानंतर ते क्षेत्र अर्ज करण्यासाठी उपलब्ध झालं पाहिजे. मग ते सेम गटातला असो का दुसऱ्या गटातला असो, सध्या अर्ज वाढला नाही, ते या वेबसाईटची चूक आहे, ती दुरुस्त करण्यासाठी आपण प्रयत्न करणार. आता ज्या शेतकऱ्यांना समजा ते स्प्रिंकलर मी बोललो होतो की 5 हेक्टर चुकून टाकू नका, कारण त्यांना जर ड्रिप करायचं असलं तर म्हणजे अनुदान जास्त निघते म्हणून त्यांनी 5 हेक्टर टाकायचं असं नाही करायचं. ड्रिप साठी त्याला 6 लाखाचा कॉस्ट नॉर्म आहे त्याला, म्हणजे ड्रिप जर त्याला जास्तीत जास्त एका शेतकऱ्याला 5 हेक्टर ड्रिप करता येतं आणि त्याला 6 हेक्टरचा कॉस्ट नॉर्म आहे. हे बघा. हॅलो सर. बोला बोला. हा सर, वाशिमकर बोलतोय. आता मला अर्ज करताना बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आले की आपण जे 41 गुंठे टाका म्हणतोय ना 2.5 इंचीसाठी. हा, तर तिथे नाही का आता सध्या काय येतं की 1 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असल्यामुळे आपण अर्ज करू शकत नाही, बरोबर? त्याच्यावर मी बोललेलो आहे वर, ते सोमवारी मंगळवारी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. जसा अगोदर अर्ज करता येत होता 0.20 पासून कोणत्याही क्षेत्रावर, तसा अर्ज परत करता येईल. ते तो इश्यू राहणार नाही. ठीक आहे. आता बरेच शेतकऱ्यांनी अर्ज केले, 1 हेक्टरचा अर्ज केला असेल ना त्यांना जर समजा ते क्षेत्र शिल्लक असेल तर ठीक आहे, पण त्यांनी जर क्षेत्र शिल्लक नसेल तर त्याला 3 वर्ष ड्रिप बसवता येत नाही त्या क्षेत्रावर, वरच्या 60 R वर, बरोबर? ते अर्ज डिलीट करायचा, ही दुरुस्ती झाली की ते अर्ज सगळे डिलीट करायचे. बघा, निवड परत जर आठवड्यात होत असेल तर त्या शेतकऱ्याचं 60 गुंठे क्षेत्र तुम्ही 3 वर्ष झाला, स्प्रिंकलरच्या बाबतीत आता नव्या गाईडलाईन्स आल्या, स्प्रिंकलर वापरून 3 वर्ष झाले असतील तर त्या जागेवर ड्रिप बसवता येईल, पण कमीत कमी 3 वर्ष तर ते गुंतून राहील. तर तुम्ही तिथे जे अनुदान ते न करता तुम्ही डायरेक्ट ते अर्ज डिलीट करायचा आणि 41 ते 45 R तुम्ही क्षेत्र नवं भरायचं. ठीक आहे. आता हे मायक्रो स्प्रिंकलर साठी हे अंतर आणि सर बोला. समजा मागच्या वर्षी मी अनुदान घेतलेलं आहे, माझी फाईल पेमेंट साठी गेली, पण जे मागच्या वर्षी मी जे ऑनलाईन केलंय ते डिलीट पण होत नाही आणि राहिलेल्या क्षेत्रात नवीन ऑनलाईन पण होत नाही सध्या तरी. बघा, मी नाही का प्रॅक्टिकली जे प्रोसेस सांगितली होती अगोदर, की सगळे अर्ज डिलीट करायचे,
तिकडे त्या याच्यात जाऊन हे काय म्हणतात तिकडे बघा काल तुमच्यासारखा सेम प्रॉब्लेम होता. सगळे अर्ज सगळे ते डिलीट केल्यावर नाही का इथे गट डिलीट करायला पर्याय येतो. तुम्ही जर गट डिलीट केला तुम्हाला पाहिजे ते दुरुस्ती करता येतं अर्जामध्ये. आणि ते एकदा का वायर तोडले त्या अर्जाचे सगळ्या की नवीन अर्ज जसा असतो नवीन अर्जाला कसा प्रॉब्लेम येत नाही तसा इथे अर्ज होतो बघा. म्हणजे ही महाडीबीटी मध्ये ही सुविधा नव्हती अगोदर, पण आता एकदा का पेमेंटला गेला अर्ज की बाकीचा अर्ज कोणता पेमेंट प्रोसेस मध्ये जर नसेल तर तो डिलीट करता येतो. आता आपण प्रॅक्टिकली थोडस ते सध्या तरी नाही करता येते सर, सध्या तरी नाही करता येते. तुम्ही मला युजर आयडी पासवर्ड हे करा, मला व्हॉट्सअपला पाठवा. मी तुम्हाला त्यांचे ओटीपी असलं ओटीपी सगळे सांगता आले पाहिजे तुम्हाला. तुमचाच ते जवळचा नंबर असला पाहिजे तसा नंबर द्या मला एखादा, ते तुम्हाला प्रॅक्टिकली डिलीट करून दाखवतो. आपला व्हॉट्सअप नंबर सांगा ना. या 9096 83 35 53 9096 83 35 53 नंबर आहे. त्या नंबरला तुम्ही युजर आयडी पासवर्ड टाका. काय नावाने सेव्ह करू सर? दत्ता वानखेडे सेव्ह करा. तुझी सहाय्यक करमाळा. तर बघा आपण कोणत्या मुद्द्यावर आलो होतो इथे. आता हे चालू होतं इथे, ते तुम्ही पाठवा. तुमचं सगळ्यांना खुलून दाखवतो मी ते प्रॅक्टिकली. त्याचा ओटीपी तुम्हाला आला पाहिजे तुमच्या मोबाईलवर पण. नंतर मग शेतकऱ्याला फोन करायचा तर एवढा वेळ नाही आपल्याला. मायक्रो स्प्रिंकलर साठी 0.40 ला 5x5 ला एवढा कॉस्ट नॉम आहे आणि 3x3 ला एवढा कॉस्ट नॉम आहे. हे सगळं याचा पण स्क्रीनशॉट काढा कोणाला जर काढायचं असलं तर. आणि मिनी स्प्रिंकलर जे आहे तर मिनी स्प्रिंकलरला हे 10x10 मीटर अंतरावर जे आहे त्याला असा कॉस्ट नॉम आहे. हेक्टर इथे हेक्टर इथे मीटर मध्ये अंतर. अनुदान किती निघू शकते जास्तीत जास्त. आणि लार्ज व्हॉल्यूम स्प्रिंकलर म्हणजे रेनगन जे म्हणतो आपण. तर रेनगन बघा, रेनगनचा हे ते पीव्हीसी पाईपाची डायमीटर आहे. म्हणजे पीव्हीसी नाही आपलं एचडीपी पाईपाची डायमीटर आहे. 1 हेक्टर जे आहे 1 हेक्टरचं क्षेत्र टाकलं तुम्ही तर ते 63 mm नुसार जर समजा तुम्ही रेनगन जर घेतला त्याला 31,000 कॉस्ट नॉम आहे. 75 mm वाला जर एचडीपी पाईप असणार रेनगन घेतला त्याला 38,000 अनुदान म्हणजे ही कॉस्ट नॉम आहे. याच्या टक्केवारीत मिळणार 75-80% 2 टप्प्यात. आणि 1 हेक्टरला 90 mm चा लागू नाही. तसंच 2 हेक्टर तुम्ही घेतलं त्याला 75 mm घेऊ शकता. त्याला एवढा 48,370 कॉस्ट नॉम आहे. आणि 3 हेक्टर साठी 90 mm घेऊ शकता तुम्ही एचडीपी पाईप. 4 हेक्टरला 90 mm नुसार एवढं कॉस्ट नॉम येणार. 5 हेक्टरला एवढे कॉस्ट नॉम येणार. आता मी जे तुम्हाला सांगितलं होतं की जे ऑप्शनल कॉस्ट ही जे रक्कम आहे स्प्रिंकलर याला तर काही लागत नाही तसं ते इथे ही उदाहरणार्थ आता आपण ही रक्कम पकडू 1.2 ते 0.6 म्हणजे जनरली हेच अंतर असतं. इथे 1,27,501 हे 1 हेक्टर साठी जर असेल तर हे जे आयटम आहेत हे खालचे ऑप्शनल कॉस्ट याचं थोडं लहान करतोय स्क्रीनशॉट काढून घ्या. हे गेल्या वर्षीपासून गाईडलाईन्स मध्ये समाविष्ट केलं बघा 2021 पासून. अजून थोडं लहान करतो. हे बघा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटकांतर्गत लाभार्थ्यांनी खालील पर्यायी घटक ऑप्शनल कॉम्पोनंट खरेदी केल्यास त्यास अनुदान देय असून पर्यायी घटकांचे मापदंड तपशील खालील प्रमाणे आहेत. आता समजा तुम्ही सँड फिल्टर विथ बॅक वॉश असेंब्ली जर घेतला हे 10 क्युबिक मीटर जे आहे ते क्युबिक मीटर नुसार त्याला हे साईज आहे त्याची बाय 0.5 त्याला 9,975 रुपये प्लस जीएसटी. तर त्याचं अनुदान पूर्ण निघणार त्या रकमेचं. जर तुम्ही 20 क्युबिक मीटर बाय 2 वाला जर घेतला तर ते 13,225 प्लस जीएसटी रक्कम जर टाकली तर तुम्हाला या 27,000 प्लस अनुदान मिळणार तुम्हाला. हे तर इकडे फायनल झालं. म्हणजे
याच्या जेवढी समजा 1,02,000 रुपये अनुदान मिळतं याला 80% समजा या रकमेला, तर 1,02,000 प्लस या रकमेच्या 80%, म्हणजे यातलं तुम्ही जे घेसाल, म्हणजे मग सँड फिल्टर आहे जे 10 आहे, 20 आहे, 25 आहे, 30 आहे. हायड्रोसायक्लोन फिल्टर आहे ते पण इथे जिथे रेती वगैरे असतं, म्हणजे खडे वगैरे असतात, ते असं गोल गोल फिरतं, तर ते हायड्रोसायक्लोन फिल्टर जे प्रिन्सिपल त्यानं ते फिल्ट्रेशन होतं, खडे वगैरे काही असले तर ते खाली पडतात ते. तर ते 20 mm साठी 4,000 त्याचा कॉस्ट नॉम आहे. हे उभं असतं, छोटं असतं, जास्त मोठं नसतं. 25 मीटर क्यूब साठी 4,600, 30 मीटर क्यूब साठी 6,325 आहे. आणि हे झाल्या दोन गोष्टी. आता या 1,02,000 जे आपण धरले मॅक्झिमम 80%, प्लस या रकमेच्या 75-80% अनुदान मिळतं. तुम्ही सँड फिल्टर घेतलं तर हे ज्या प्रकारचं घेतलं त्याच्या 75-80% मिळणार. आणि हायड्रोसायक्लोन फिल्टर जर घेतलं तर हे कोणतं घेतात त्या ही कॉस्ट नॉम रक्कम पकडायची, या रकमेच्या 75-80% मिळणार. आणि आता फर्टिलायझर टँक विथ असेंब्ली. आता फर्टिलायझर टँक ही उदाहरणार्थ समजा ज्यांना व्हेंचुरीनं खत द्यायचं, तर ते पण अनुदानात घेतलेलं आहे या वर्षा, म्हणजे गेल्या वर्षापासून. ज्याला हे अनुदान आहे, म्हणजे 30 लिटरची टाकी जर असली त्याला 3,220 रुपये कॉस्ट नॉम आहे. त्याच्या 75-80% अनुदान मिळणार 2 टप्प्यात. 60 लिटरची जर टाकी घेतली फर्टिलायझर टँक, त्याला 5,750 रुपये रक्कम प्लस जीएसटी चं तुम्ही बिल जर हे केलं तर या रकमेच्या तुम्हाला 75-80% रक्कम मिळणार. आणि आता ड्रीप लाईन वाइंडर, तर हे जे आहे, तर हे तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला जरी दिलं तर इथे फायदा काय आहे की 2,000 याचा खर्च मर्यादा दिली समजा, पण तुम्ही 2,000 प्लस जीएसटी समजा प्लस 12%, म्हणजे 2,240 रुपये समजा तुम्ही बिलाला लावले त्याच्या. 2,240 हे केले. आता त्याला अनुदान किती मिळेल ते सांगतो मी तुम्हाला. त्याला 2,000च्या 80% अनुदान मिळणार. 1,600 रुपये अनुदान मिळतं. म्हणजे त्याला पडागलं किती रुपयात ते 2200 प्लस 1600, 600 रुपयात पडागलं त्याला. अलग लक्षात. हे म्हणजे क्वालिटी तुम्ही चांगल्या कंपनीचं देऊ शकता त्याला. इथे असं स्पेसिफिक कंपनीचं काय नाही. तुम्ही जे काही असं थोडस म्हणजे मजबूत आहे, त्याला काय टेस्ट रिपोर्ट वगैरे काय नाही, म्हणजे चांगल्या कंपनीचं समजा ते शेतकऱ्याला टिकाऊ असेल, मजबूत असेल, असं तुम्ही लावू शकता. त्याला 2,000 प्लस बिल देऊ शकता. आता याच्यामध्ये काही विचारायचं, आता आपण हा विषय सोडून पुढे जातोय. तर आता गेल्याला आम्ही सँड फिल्टरची इन्व्हेस्टमेंट दिलं होतं, त्याची काय सबसिडी जमा नाही झालेली. हे ऍक्च्युली म्हणजे त्या सुपरवायझर साहेबांना माहित नसू शकतं, पण त्यांनी तुम्ही बघा लागेल तुम्हाला. तुम्ही त्याच्या मोका तपासणीवर त्यांनी हे ऑप्शनल कॉस्ट म्हणून घेतला का नाही. आता हे झालं इथे. आता हे प्रॅक्टिकली काल त्या दिवशी मी तुम्हाला ऑप्शनल कॉस्ट जो आहे तो दाखवला होता. आता बघा परत दाखवतो तुम्हाला. म्हणजे साहेब जर समजा त्या मोका तपासणीमध्ये जर त्यांनी नाही जर टाकलं सुपरवायझरनं, तर त्याचं अनुदान शिल्लक मिळत नाही. मग साहेब ते जर सांगून पण जर सुपरवायझर नाही टाकलं तर प्रॉब्लेमच की सगळे. कारण तसं 2 ते 3 केसेस झाल्या माझ्या. सँड फिल्टरची सबसिडी मिळाली नाही कस्टमरला. काय करायचं आता मग त्या शेतकऱ्याचं जे दुसरी जर काही फाईल असेल, आता ऍक्च्युअली त्याचा जीएसटी फाडला ते तर नियमाच्या बाहेर आहे. जे झालं ते आता ते तुम्ही जास्तीत जास्त काय तक्रार करू शकता, ते वसुली लागेल, ते तो भाग वेगळा आहे. फक्त तुम्ही याच्या पुढे जे आहे, याच्या पुढे तुम्ही शेतकऱ्यांना सांगून द्यायचं की तिथे म्हणजे आवर्जून बुवा या गोष्टीसाठी शिल्लकचं अनुदान आहे. ऑप्शनल कॉस्ट म्हणजे ऑप्शनल म्हणजे ते या रकमेपेक्षा शिल्लक अनुदान मिळतं. म्हणजे ज्यावेळेस सुपरवायझर मोका तपासणी येतील त्याला त्यांना ती बाब पुन्हा एकदा आठवण करून द्यायला पाहिजे. हे बघा त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत ते बघा. सँड फिल्टर विथ बॅकवॉश असेंब्ली, कम्प्लीट युनिट असलं पाहिजे ते, बरोबर. ते पूर्ण म्हणजे ते त्याचा ओटा तयार करून त्याच्यावर फिक्सिंग केलेली पाहिजे सगळं. नंतर एक हायड्रोसायक्लोन फिल्टर एक या अनुदानापेक्षा शिल्लक आयटम धरलेला आहे त्याच्यामध्ये.
तिसरं एक फर्टिलायझर टँक विथ असेंब्ली घेतलेली आहे, ठीक आहे. आणि चौथं एक ड्रिप लाईन वाइंडर. एवढ्या गोष्टी ऑप्शनल कॉस्ट म्हणून धरलेल्या आहेत, जे की याचं अनुदान शिल्लकच मिळणार आहे या रकमेच्या 80%, 75% 2 टप्प्यात, ठीक आहे. आता हा मुद्दा समजला सर्वांना? हा समजला. फक्त ते आपण थोडं काळजीपूर्वक सुपरवायझरला सांगितलं गरजेचं आहे की हे सॅन फिल्टर वगैरे तुम्ही बिलामध्ये घ्या. हा काय करायचं तुम्ही, हा स्क्रीनशॉट किंवा हे गाईडलाईन्सच दाखवायची. हे काय आपण असं मनानं नाही सांगत आहे. आणि ते तुम्ही आवर्जून शेतकऱ्यांना सांगायचं, जर साहेब बाबा तुम्ही नाही काढलं तर मग आम्ही तक्रार केल्याशिवाय काय आम्हाला पर्याय नाही. आणि बघा इथे मी जे तोंडी सांगितलं तुम्हाला टक्केवारीचा रेशो, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत त्यांना अनुदान खर्चाच्या 55% अथवा प्रत्यक्ष आलेल्या खर्चाच्या 55% यापैकी कमी असेल ते. म्हणजे समजा आता 1 हेक्टरला सगळा खर्च केल्यानंतर जर 1,27,501 रुपया म्हणजे त्याचा कॉस्ट नॉम असेल, तर त्या रकमेच्या एक्झॅक्ट तुम्ही तेवढा किंवा त्यापेक्षा थोडा शिल्लक खर्च केला तर तुम्हाला ते पूर्ण रक्कम मिळणार. पण तुम्ही म्हणजे त्या पहिल्या दिवशी प्रश्न विचारला होता शेतकऱ्यांनी की बा आम्हाला फिल्टर आहे, आमच्याकडे पीव्हीसी पहिलीच पाईपलाईन आहे नॉन आयएसआयला किंवा याच्या अगोदर 7 वर्ष होऊन गेले परत आम्ही करतोय, तर तुम्हाला जेवढं गरजेचं आहे तेवढ्याच गोष्टी तुम्ही घेऊ शकता. उदाहरणार्थ एखाद्याला लॅटरलच घ्यायची, एखाद्याला लॅटरल प्लस पीव्हीसी पाईप प्लस फिल्टर घ्यायचं. म्हणजे ज्या ज्या गोष्टीची गरज आहे तेवढीच गोष्ट जरी घेतली तुम्ही, जी गोष्टीची गरज नाही ती गोष्ट जर नाही घेतली तर त्याचं बिल साहजिक कमी होणार. मग त्याचं काय म्हणलं माहितीये का त्यांनी, अनुदेय खर्चाच्या 55% म्हणजे पहिला टप्पा. जे आपण 80% ती एकट्या महाराष्ट्रापुरती आहे, ज्याला 25% फरक हे मुख्यमंत्री सीएम जे म्हणजे आपलं शाश्वत कृषी सिंचन जी योजना आहे, मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजना, त्याच्यातून एकट्या महाराष्ट्र देतं वरचे, या लोकांना 25% देतं आणि या लोकांना 30% देतं. म्हणजे 45 प्लस 30 म्हणजे 75. तर तो जर खर्च तुमचा 90,000 झाला असेल, समजा तुम्ही काही खर्च केलाच नाही किंवा 50,000 खर्च झाला असेल, तर त्या रकमेच्या आणि त्यांनी काय काय गोष्टी त्यांनी मोका भरला, त्या मोका तुम्ही बिलात दाखवलं पण ते जर मोका नाही भरला तर त्याचं अनुदान निघत नाही त्या रकमेचं. तो मुद्दा महत्वाचा आहे. ते त्याच्यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक गोष्ट ही इंडिकेटिव्ह कॉस्ट. समजा ही 1,27,501 रक्कम आहे. आता अनुदान कसं कॅल्क्युलेट होतं, कम्प्युटरला बिन माणूस सांगणारा माणूसच आहे ना, तर त्याला कम्प्युटरला 3 गोष्टी सांगते, म्हणजे त्याने कमांड 3 गोष्टी दिलेल्या आहेत. एक खर्च मर्यादेची 1,27,501 म्हणजे याच्यापेक्षा तुम्ही शिल्लक किती खर्च करा हे मॅक्झिमम खर्च एवढा पकडणार ते. दुसरी गोष्ट इनवॉइस अमाऊंट, म्हणजे तुमचं जीएसटी वजा रक्कम किती दिली तुम्ही, याच्यापेक्षा शिल्लक दिली तर अनुदान याच्या वर जाणार नाही, या खर्च मर्यादेच्या वर जाणार नाही. याच्यापेक्षा जर कमी दिली तर त्या जीएसटी म्हणजे ती रक्कम रक्कम पकडून ऐका. 3 गोष्टी कोणत्या, एक ही कॉस्ट नॉर्मची रक्कम, दुसरी गोष्ट जी जीएसटी ची रक्कम आहे म्हणजे सॉरी इनवॉइस जी अमाऊंट आहे ती एक, तिसरी गोष्ट मोका तपासणी केल्यानंतर त्या गोष्टीचा जो खर्च येतो. उदाहरणार्थ बघा इथे सगळं मोका भरल्यानंतर नाही का असं सगळी बेरीजच येतं सगळी. आता इथे आपण हे टाकू, इथे ड्रिप करू. आता बघा इथे 1,27,501 कॉस्ट नॉम आला. तर इथे बघा सीएमएल नंबर विचारते काय काय आयटमचा. या लिस्ट मध्ये जेवढे आयटम आहेत त्या प्रत्येकाला अनुदान आहे असं पकडून चालायचं. फक्त आता इथे इमिटिंग पाईप अनरेग्युलेटेड म्हणजे आपले नॉर्मल, आणि इमिटिंग पाईप रेग्युलेटेड म्हणजे ते पीसी जे प्रेशर कॉम्पेन्सेटिंग जे आपले ड्रिप लाईन असतं, लॅटरल जे असतं त्याला रेग्युलेटेड म्हणतात.
इमिटर म्हणजे ड्रिपर, जे फळबागेला वापरतो आपण ते बघा. डिस्क फिल्टर प्लास्टिक बॉडी, बायपास असेंब्ली, नंतर एअर रिलीज वॉल आहे त्याच्यामध्ये बघा. ते त्याच्यात त्या कंपनीनं हे करून घेतलेलं आहे त्याचा रेट ऑफ ऍडमिसिबल कॉम्पोनंट. हा, इथे एका युनिटचा रेट हा आहे, म्हणजे एक वॉल घेण्यासाठी तुम्हाला एवढा आहे. आणि एका वॉलला जे गव्हर्नमेंटने हे केलेलं आहे म्हणजे सँक्शन जे दिलेलं आहे या कंपनीला, तर ते 503 रुपयात त्याचा कॉस्ट नाम धरलेला आहे त्यांनी प्लस जीएसटी एअर रिलीज वॉलसाठी. या रकमेपेक्षा शिल्लक तुम्ही विकू शकत नाही. जे ऍडमिसिबल जे रेट आहे त्याच्यापेक्षा शिल्लक विकलं तरी इथे बघा रेट ऍज पर बिल इनवाइस अपलोडेड बाय फार्मर. आता उदाहरणार्थ आपण इथे याला काय सीएमएल नंबर बॅच नंबर असतो का नसतो माहित नाही, पण समजा आपण ज्या गोष्टीला सीएमएल नंबर बॅच नंबर नसतं त्याला असं येणे लिहितात, म्हणजे फ्लश वॉल कंट्रोल वॉल जे असतं ते. समजा आपण इथे एक क्वांटिटी टाकली आणि आता बघा हा ज्याचा सीएमएल नंबर उपलब्ध आहे त्याचा लिहितात आणि ज्याचा नाहीये त्याचा येणे लिहितात. आता बघा तुम्ही समजा बिलात तुम्ही रक्कम इथे 503 रुपये पण तुम्ही 600 रुपये लिहिली, हे बघा. तर इथे डायरेक्ट बिल इनवाइस प्राइस व्हॅल्यू शुड नॉट बी ग्रेटर दॅन सेलिंग प्राइस. म्हणजे जे 503 रुपये जी रक्कम आहे तर याच्यापेक्षा शिल्लक 1 रुपया घेत नाही. हे बघा घेतली आता, ही आता इथे ऍड झाली. हा, तसंच आता समजा डिस्क फिल्टर प्लास्टिक बॉडी तुम्ही किती 1.5 इंची किंवा 3 इंची वाला घेतलं, हा, याचा सीएमएल नंबर बॅच नंबर समजा जे काय XYZ आहे समजा, आपण एक असं डमी टाकतोय, इथे एक क्वांटिटी केली आणि आता इथे बघा 12,000 या 3 इंचीसाठी या कंपनीनं 12,1100 रुपये हे अप्रूव्ह करून घेतले गव्हर्नमेंटकडून. हा, आणि इथे आता बिलानुसार तुम्ही याच्यापेक्षा एक तर कमी असली पाहिजे किंवा एक्झॅक्ट एवढी असली पाहिजे, याच्यापेक्षा शिल्लक नाही चालत. बघायच्या 10,000 जर टाकली तर घेतं. हा, आणि आता इथे 12,812 जर घेतली घेत नाही आता. म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही इथे म्हणजे आकडा वाढवून काही फायदा नाही, त्यात जीएसटी उलटी शिल्लक भरल्या जातात त्याची. हा, ते कमी जर लावलं तर ते ही रक्कम कमी कॅल्क्युलेट होते. मग आता समजा याने एक हे घेतलं, ठीक आहे, नंतर त्यांनी रेग्युलेटेड ड्रिप नाही वापरलं, समजा अनरेग्युलेटेड वापरलं. आता इथे आपण 20/4/40 किंवा 16/4/40 असं जे म्हणतो त्याच्यातलं 16 सगळ्याला तुम्हाला माहिती आहे, 16 mm त्याचं किंवा 20 mm त्याचे लॅटरलची डायमीटर असतं. त्यातलं 4 लिटर डिस्चार्ज असतो आणि 40 सेंटीमीटर त्याचं 2 ड्रिपर मधलं अंतर असतं. आता इथे मोका भरताना साहेब लोक आता 20/4/40 मध्ये हे म्हणजे 20 mm, 4 म्हणजे 1 लिटर ते 8 लिटर मध्ये 4 येतं आणि 40 mm 2 यातली 2 ड्रिपर मधलं अंतर सेंटीमीटर 40 सेंटीमीटर. आता इथे समजा आपण आता इथे पण लक्षात घ्यायची टेक्निकल गोष्ट. आता आपण किती टाकलं इथे क्षेत्र 1 हेक्टर. 1 हेक्टर म्हणजे 10,000 कॅल्क्युलेटरवर दाखवतो तुम्हाला बघा. आता समजा 1 हेक्टर म्हणजे 10,000 स्क्वेअर मीटर होते. स्क्वेअर मीटर मध्ये सगळं हे करायचं. आता आपण 1.2 टाकलं तर इथे भागीला करायचं, याला 1.2 टाकायचं, बरोबर करायचं. म्हणजे इथे 8,333 हे तुम्ही इथे 10,000 द्या का 12,000 द्या, किती जरी शिल्लक लॅटरल दिलं तर मोका तपासणी करताना टेक्निकली कोणत्याच सुपरवायझर साहेबांना याच्यापेक्षा एक मीटरही शिल्लक लिहिता येत नाही. कारण तुमची साईज ठरलेली आहे की तुम्ही एका हेक्टर मध्ये 4 फुटावर जर समजा इथे लिहिता तर इथे किती मीटर लॅटरल होईल एका हेक्टरला या 1.2 मीटरनी, ते फिक्स आहे इथे. तसंच आता बघा इथे जर समजा आपलं 0.40 असेल
म्हणजे 0.40 म्हणजे एक एकर असेल त्याला 4000 स्क्वेअर मीटर होतं. एक गुंठा म्हणजे 100 स्क्वेअर मीटर होतं. आता इथे 1.2 न जर हे केलं म्हणजे जे पहिलं अंतर असतं त्यांना भागायचं इथे. तर बघा इथे 3333 मीटर लॅटरल येतं. प्लस समजा इथे आता 10,000 हे आहे 1 हेक्टर आणि त्याला 10 मीटरनी समजा 10 मीटर अंतर आहे समजा 2 लॅटरल मधलं, त्याला 1000च मीटर लॅटरल म्हणजे भागायला पाहिजे. तुम्ही 1200 1500 किती जरी शिल्लक बंडलं दिले त्याला अनुदान निघत नाही. म्हणजे प्रॅक्टिकली त्याला गरज असेल तर देऊ शकता, पण म्हणजे जे टेक्निकल गोष्ट जे सांगायला लागलो ती खरी आहे. हे लॅटरलचं अंतर असं काढायचं म्हणजे ते किती स्क्वेअर मीटर आहे क्षेत्र ते बघायचं, म्हणजे गुंठे गुणिले 100 करायचं किंवा 1 हेक्टर मध्ये असलं तर त्याला त्याला भागीला करायचं समजा त्या अंतराने. त्याला स्क्वेअर मीटर मध्ये क्षेत्र हे करायचं, फुटाचा इथे काही विचार नाही होत. त्याच्यापेक्षा तुम्ही आता इथे शिल्लक जर समजा आता आपलं 1 हेक्टरला किती आलं होतं 8333 आलं होतं बरोबर. हे आपण का सांगतोय कारण हे इथेच सगळं खरं अनुदान कमी निघायचं का जास्त निघायचं हे ठरतं. म्हणजे तुम्ही इथे इतकी मिस्टेक म्हणजे त्या शेतकऱ्याचं नुकसान आहे. आता आपलं बंडल असतं 500 मीटरचं, तर इथे ऍडजस्ट नाही होत, तर त्या शेतकऱ्याला जर तुम्ही कट करून जरी दिलं समजा तुमच्या लेवलवर ते किंवा ते त्याला शिल्लक दिलं आणि त्याच्या बिलात टाकलंच नाही तुम्ही तरी काम भागते समजा. म्हणजे त्याला ते बिलात तर टाकाच लागेल ऍक्च्युली, ते म्हणजे कायद्याच्या बाहेर जाईल ते, पण तुम्ही एक्झॅक्ट तुम्ही कट करून देऊ शकता एवढं द्यायचं असलं तर, ठीक आहे. आणि त्याचा जीएसटी वजा मूळ रकमेचा जो रेट आहे तो इथे दिलेला आहे बघा, म्हणजे 14.20 तो एक्झॅक्ट तेवढा समजा आहे असं आपण पकडून चालू. आता बघा तेवढाच जर टाकला तर इथे ही रक्कम ही व्हावी लागली, पण हॅलो ती बरोबर तिथे मॅच व्हायला लागली समजा. हे म्हणजे 100% चाललं समजा तिथे. नंतर मग त्यांनी इमिटिंग पाईप जे आहे फर्टिलायझर टँक विथ असेंब्ली जर केलं, आता हे आपण ऑप्शनल कॉस्ट मध्ये धरतोय समजा 120 लिटरची फर्टिलायझर टँक विदाउट मॅनिफोल्ड, 30 लिटरची, 60 लिटरची, 90 लिटरची, म्हणजे या कंपनीनं हे त्यांचं हे करून घेतलेले 120 लिटरची नेटाफिमची. समजा आपण आता एक क्वांटिटी केली समजा, नाही इथे येणे असणार आहे त्याचा सीएमएल नंबर बॅच नंबर असेल समजा, पण आपण येणे टाकतो सध्या तात्पुरता. तर याचा जे खर्च मर्यादा आहे म्हणजे हे बघा इथे 2-3 रकमा दिल्या, इथे वर रक्कम आपण बघू याचं. त्याचं जे अप्रुव्हल जे दिलं सरकारने म्हणजे सँक्शन जे रक्कम आहे ऍडमिसिबल इंडिकेटिव्ह कॉस्ट ऑफ ऑप्शनल कॉम्पोनंट, हे आपण तिकडे जे दिलेलं आहे तिकडे 200 मीटरचा नाहीये, म्हणजे ते थोडस काही चेंजेस झाले असतील पण त्या गाईडलाईन्स मध्ये आलं नसेल. हे बघा हे 5,750 रुपये 60 लिटरचेच आहेत बघा. इथे घेऊ शकते ते 200 लिटरची, पण त्याला 60 लिटर 90 लिटर नुसारच ते अनुदान मिळणार त्याला, ठीक आहे. मॅक्झिमम एवढं म्हणजे त्याचा ते कॉस्ट नॉम आहे, किंवा इथे बघू आपण किती कॉस्ट नॉम आहे त्याचा. फर्टिलायझर टँक बघा 60 लिटरला 5,750, 30 लिटरला 3,220. आता त्या कंपनीनं शिल्लकचे 2 त्यांच्या मोका तपासणीमध्ये ऍड केलेले आहेत, याचा अर्थ त्यांनी ते परमिशन घेतलेले आहे त्यांचं, म्हणजे त्यांना गाईडलाईन्स मध्ये थोडेसे काही चेंजेस केले आहेत नंतर, ठीक आहे. आता आपण इथे याची रक्कम समजा 5,750 टाकू, ती घेतली त्यांनी. नंतर फ्लश वॉल जे आहे ते 75 mm किंवा 9 mm जसं आपलं सबमेन आहे त्याच्यानुसार आपण हे करतो. इथे येणे टाकले, इथे क्वांटिटी समजा 2 टाकली. फ्लश वॉलची पण किंमत बघा इथे हे केलेली आहे, इथे नमूद केलेली आहे 186 रुपये. यापेक्षा शिल्लक टाकली तुम्ही तर काही होणार नाही. आता इथे जशी संख्या लिहू याच्या दुप्पट होतं तिप्पट होतं. नंतर आता एचडीपी पाईप फॉर मेन अँड सबमेन आपण हे वापरत नाही. नंतर हायड्रोसायक्लोन फिल्टर सँड सेपरेटर, आता आपण नाही का हे म्हणजे
सगळेच फिल्टर आपण वन टाइम वापरणार नाही, कोणतं तरी वापरू शकतो. समजा सँड जर असेल तर त्याला सँड अँड डिस्क पुढे वापरता येईल. पण एक आपण आता सध्या एक प्रॅक्टिकल करतोय, इथे काय खरं नाही. समजा ते समजा 25 मीटर क्यूबचं जर समजा तुम्ही घेतलं, त्याला पण काहीतरी समजा CML नंबर बॅच नंबर असणार आहे. एक जर क्वांटिटी घेतली तर त्याला हायड्रोसायक्लोन फिल्टर जे बघा, त्याला कॉस्ट नाम बघू आपण. त्याचं हायड्रोसायक्लोन फिल्टर 25 mm चं 4600 रुपये त्याला मॅक्झिमम हे होतं, मिळतं त्याला. 4600 बघा इथे लिहून आलं, ते 4600 पेक्षा शिल्लक घेत नाही येते. आता हे झालं एक. नंतर हायड्रोसायक्लोन फिल्टर किंवा सँड सेपरेटर, प्लास्टिक बॉडी एक आहे, ही मेटल बॉडी आहे. सँड सेपरेटर किंवा हायड्रोसायक्लोन फिल्टर आहे, दोन्हीपैकी एक घेता येते, दोन्ही नाहीत घेता येत, बरोबर. म्हणजे कोणतीही एक गरज लागणार त्यांना, एक तर सँड फिल्टर घेणार ते, सँड सेपरेटर म्हणजे सँड फिल्टर किंवा हायड्रोसायक्लोन फिल्टर. एक प्लास्टिकचं आहे आणि एक मेटलचं आहे. आपण सध्या आता मेटलचं उदाहरणार्थ घेतलं. आता ही जे प्लेन लॅटरल जी आहे ती 16 mm ची आहे, 20 mm ची आहे. समजा आता आपण इथे कोणतं घेतलं होतं आपण, 20 mm सध्या लॅटरल घेतलेलं आहे समजा, अनरेग्युलेटेड इनलाईन. आता इथे HDP म्हणजे हे प्लेन लॅटरल झालं. प्लेन लॅटरलला पण काहीतरी CML नंबर बॅच नंबर असणार. ते 100 मीटर समजा 200 मीटर जे काही समजा तुम्ही देणार, याचे जे रेट आहेत तर ते 16.33 रुपये या कंपनीचे रेट त्यांनी अप्रूव्ह केलेले आहेत. हे याची एवढी रक्कम झाली. आता नॉन रिटर्न वॉल तुम्ही घेऊ शकता. इथे 2 इंची 3 इंची समजा 2.5 इंची 2.5 इंची घेतला समजा, त्याला पण काहीतरी CML नंबर बॅच नंबर असू शकतो. हॅलो, खायचं नाही का आपल्याला? माईक चालू करून देऊन हे करणं चालू आहे. ठीक आहे, कुठे आलतो आपण इथे. आता याचा जे नॉन रिटर्न वॉल आहे, नॉन रिटर्न वॉल पण सबसिडी मध्ये आहे. तुम्ही स्पेशल असं कॉम्पोनंट टाकू शकता, त्यांना ते मोका तपासणी करताना भरणं आवश्यक आहे. इथे आहे हा कॉम्पोनंट. या लिस्ट मध्ये ते ज्या कंपनीचे हे सगळं इथे सगळं भरल्यानंतर इथे बघा कंपनीचं नाव, डीलरचं नाव, त्या कंपनीचा त्या जिल्ह्यातला कोण डीलर आहे त्याचा दोघांचा GST नंबर येतो. या कंपनीच्या काय गोष्टी त्यांनी या टेबल मध्ये जे दिसतात त्या सगळ्या गोष्टीला अनुदान आहे. त्या गोष्टीला अनुदान असल्याशिवाय ती गोष्ट इथे नाहीये. हे सरळ आहे. ठीक आहे. आता आपण इथे सर एक मिनिट, जर समजा सुपरवायझर थोडा वेळ नसेल तर ते ठराविक अटेम्प्ट टाकू शकतो, असं पण होऊ शकतं ना? हा, पण आता बघा याची जागरूकता म्हणजे डीलर लोकांनाच माहिती नव्हतं ना आतापर्यंत. म्हणजे बघा कोणीतरी असं माझ्यासारखा एखादा व्यक्ती येतोच कधी ना कधी, त्याला म्हणजे सरळ होतेच ना ते पद्धत, समजा कोणती जरी असली तरी. ते आता तुम्ही एकदा का तुमचा ट्रेंड लागू झाला की तो सगळ्याला होतो ना. म्हणजे तुम्ही बोलले शेतकऱ्याला सांगितलं किंवा नॉन रिटर्न वॉलला अनुदान आहे, तुम्ही साहेब लोक जेव्हा शेतात येतील तेव्हा त्यांना सांगा नॉन रिटर्न वॉल जे काही तुम्ही देसाल, म्हणजे हे हे आहे आपलं काय म्हणतात फिटिंग व ऍक्सेसरी कॉस्ट मध्ये जनरली आपण टाकतो. पण हे जे इथे या लिस्ट मध्ये गोष्टी दिसतात ते फिटिंग व ऍक्सेसरी कॉस्ट मध्ये टाकायची गरज नाही. त्याचं वेगळं अनुदान मिळतं. प्लस 5% फिटिंग व ऍक्सेसरी कॉस्ट टाकू शकता तुम्ही बिलात. हा, आता हे कंट्रोल वॉल जे आहे इथे 2 प्रकारचे कंट्रोल वॉल आहेत. तर आपण असं पॉलिप्रोपिलीन बॉल वॉल किंवा कंट्रोल वॉल देतो का असं नॉर्मल देतो, त्याच्यानुसार याचे अनुदानाचे रेट आहेत. जनरली समजा आपण नॉर्मल देत आहेत असं समजूया. 2 समजा कंट्रोल वॉल दिली त्यांनी, हे एकाचा 853 रुपये कॉस्ट नॉर्म आहे त्याचा, आणि हे जे पॉलिप्रोपिलीनचा आहे तो 993 आहे. म्हणजे कोणत्या प्रकारचा घेतो तो लिहायचा आपण बिलामध्ये. आता PVC बॉल वॉल कंट्रोल वॉल आणि हे फील्ड युनिट साठी आहे ऍक्च्युली. म्हणजे आता याच्यामध्ये पद्धती येतात, म्हणजे डबल युनियन, सिंगल युनियन, तुम्ही जे जसं आहे तसं ज्या प्रकारचं लिहिता समजा ते इथे मुख्य भारताने लिहू शकतात.
म्हणजे दोन तीन ऑप्शन येते कंट्रोल बॉल लिहायला. इथे पॉलिप्रोपिलिनचा एक आहे, एक नॉर्मल आहे, एक फील्ड युनिट साठी आहे, म्हणजे डबल युनियन सिंगल युनियन साठी त्याचे रेट कमी जास्त आहेत इथे. आपण समजा तो एक नॉर्मल वापरला. आता पीव्हीसी पाईप, आता पीव्हीसी पाईप म्हणजे अशी माझी वैयक्तिक किंवा गाईडलाईन्स मध्ये मी सांगतो तुम्हाला, असं कुठेच नमूद नाही की एवढेच मीटर पीव्हीसी पाईप घ्या. तुमचा इंजिनियर तुमच्या बोर किंवा विहीर जे असेल त्या सोर्स पासून तुमच्या शेतामध्ये मेन सबमेन फिरवण्यासाठी जेवढे काही पीव्हीसी पाईप लागतात ते सगळे पीव्हीसी पाईप घेऊ शकतात. कंडिशन अप्लाय, ते या कॉस्टनॉर्मच्या वर गेला नाही पाहिजे. म्हणजे समजा एखाद्याने फिल्टर घेतला नाही, त्याच्याकडे फिल्टर आहे पहिलाच किंवा व्हेंचुरी नाही घेतली, तर ते त्या फिल्टरची रक्कम मध्ये ते पीव्हीसी पाईप घेऊ शकतात. तसं पीव्हीसी पाईप योजनेतून घेण्यासाठी मॅक्झिमम 16,000 अनुदान आहे. मग ते तुम्ही तिथे पर मीटर अनुदान मिळतं. तिथे मॅक्झिमम 16,000पेक्षा 1 रुपया शिल्लक मिळत नाही. 16,500 का काहीतरी समथिंग अनुदान आहे फक्त पीव्हीसी पाईप साठी. पण तुम्ही जर ते हॅलो त्यामध्ये मेनलाईन आणि सबमेन दोन्ही टाकू शकतो आपण. हा, मेन सबमेन दोन्ही टाकू शकतो. बघा याचे 90 mm आहे, 75 mm आहे, 63 आहे, 50 आहे. तुम्हाला जे 110 mm पासून आहे त्या कंपनीनं हे सगळे त्यांचे पीव्हीसी पाईप सँक्शन करून घेतलेले आहेत. त्याचे हे युनिट रेट येतं, पर मीटरचे रेट आहेत इथे. म्हणजे पीव्हीसी पाईप तुम्ही संख्या नाही लिहायची. बऱ्याच वेळा बिलात आपण नाही का पीव्हीसी पाईपची संख्या लिहितो, 5 पीव्हीसी पाईप, 10 पीव्हीसी पाईप. तिथे ते बिलात तुम्ही संख्या लिहायची नाही, मीटर लिहायचं. 10 पीव्हीसी पाईप म्हणजे 60 मीटर लिहायचं. 6 मीटरचा एक पीव्हीसी पाईप असतो, सगळं तुम्हाला माहिती असतं. पण बिलात तुम्ही 10 संख्या लिहिली की ते इथे 10 मीटरच धरल्या जातं. आणि समजा तुम्ही मी जे सांगायला लागलो ते एकदम मुद्दा पहिले क्लिअर होत्या, की तुमचं जे कॉस्टनॉर्म आहे तो खर्च संपेपर्यंत आणि तुम्हाला शेताला किती मेन सबमेन पाईप लागतात ते त्या खर्च मर्यादेपर्यंत आपण किती पाईप घेऊ शकतो आपल्या शेताला लागते तेवढे. त्यापेक्षा शिल्लक जर रक्कम गेली त्याला अनुदान मिळत नाही. तर ते पीव्हीसी पाईपला इथे पीव्हीसी पाईपला पण सेम 75-80% अनुदान मिळतं मेन सबमेनला जे वापरलं जातं त्याला. आता इथे आपण समजा पीव्हीसी पाईपचा इथे काहीतरी संख्या असते. ऍक्च्युली मी इथे फक्त डिजिटल्स टाकत आहे. इथे फरक सांगतो. तुम्ही जर समजा 10 लिहिलं बिलात आणि एखाद्या सुपरवायझर साहेबांनी ते 10च टाकलं इथे, तर इथे किती वाढायला पर मीटर नुसार 130 रुपये पर मीटर त्याला अनुदान आहे. तिथे खर्च मर्यादा किती झाली 1300 रुपये. इथे 1300 रुपयापेक्षा शिल्लक घेत नाही. पण ते जर तुम्ही 10 पाईपाचं इथे जर 60 टाकलं, इथे आपण 1300 भरावं लागेल तेव्हा इथे मागे येतं. इथे बिलातला रेट लिहायचा ऍक्च्युली किती रुपये लावला ते आपण जे बिलाला लावतो ते. काहीतरी थोडी मिस्टेक होती, बघू आपण. आता याच्यामध्ये नाही का आपण इथे 60 हे 10 पाईप आहेत बरोबर. इथे जर 60 हे केले तर बघा इथे कमी होती रक्कम, ही रक्कम वाढली. आता हे बघा 10 साठी 1300 होती आणि 60 साठी 7800 झाली. मग एका मिस्टेक मुळे इथे याची रक्कम कमी होतं. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ते समजून घेतील, पण बऱ्याच लोकांना नव्यानं कोणाला सुपरवायझर चार्ज मिळतो, कुठचाही असतात ते प्रमोशन होतं त्याचं. तर त्यांनी जर चुकून 6 मीटर टाकलं, 10 मीटर टाकलं तर 10 मीटरचं अनुदान निघतं. तुमचे 10 पाईप असतात ऍक्च्युअल मध्ये. आपण आता 10 पाईप समजा हे धरले आणि याला 10 नाही जास्तच लागणार समजा पाईप, एवढे कमी भागणार नाही. उदाहरणार्थ आपले समजा काय 300 मीटर केलं समजा, ठीक आहे. आणि जे 90 mm जे आहे ते हे 75 mm सबमेन जास्त लागणार, हे आपण एक 200 करू समजा. तर ते आता 188 ते रेट आहे. युनिट रेट टाकायचा आहे इथे, तेव्हा ते मॅच होईल. बघा इथे यायला लागला सगळं. आता सँड फिल्टर विथ बॅकवॉश असेंबली, तर तिथे मी बोललो होतो तुम्हाला, पण इथे सँड फिल्टर विथ बॅकवॉश असेंबली वेगळी आहे. इथे जे बोललो होतो
सर पाईपाच्या अनुदानाविषयी एक प्रश्न होता, फक्त छोटासा प्रश्न आहे. हा विचारा. तुम्ही जे 16,000 अनुदान म्हटले पूर्ण पाईपाचं आपण टाकू शकतो, त्याला काही ते योजना आहे का? ऐका, जर पीयूसी पाईपच घेतले फक्त योजनेतून, ड्रिप न घेता पीयूसी पाईप साठीच अर्ज केला तर त्याला तिथे त्यांनी लिमिट लावून दिलं किती मीटर, 400 काहीतरी, 16 का 13 काहीतरी मीटर फक्त एका शेतकऱ्याला अर्ज करता येतो. त्यांनी तेवढे जरी घेतले तरी त्याला 16,000 मिळतात. नाही सर, ड्रिप मध्ये जर आपण पाईप टाकतोय समजा, ड्रिप मध्ये आपण पाईप किती टाकायचे याला मर्यादा नाही, त्या फक्त या रकमेच्या पुढे नाही गेलं पाहिजे. तर मग सर त्याला मर्यादा म्हणजे मला असं विचारलं होतं की 2 एकर साठी 3 एकर साठी असं आहे का? 2 एकर साठी आपण 16,000 टाकू शकतो बाबा असं? तुमची डिझाईन जी आहे इंजिनियरची, ते पाईप यूज करावे लागतील. नुसते खरेदी केले यूज नाही केले त्याला अनुदान नाही. नाही ना, म्हणजे कारण एखाद्या शेतकऱ्याला रिअल मध्ये पाईप लागतात सर. आता मग रिअल मध्ये जेवढे पाईप लागतात ते सगळे पाईप ते घेऊ शकतात, पण ते त्या खर्च मर्यादेच्या वर नाही गेले पाहिजे. नाही ना, खर्च मर्यादेच्या वर जाणार नाही सर, पण फक्त मला म्हणायचं काय होतं की समजा 2 एकरची पाहिले, 2 एकरला आपल्याला पाईप जातो समजा, आपले 22 पाईप असतात समजा. हो हो. आपण 22च्या ऐवजी समजा 30 पर्यंत जर गेले, 16,000 पर्यंत समजा त्यांची मर्यादा, चालून नाही का 2 एकरला? अहो ते 16,000 मी सांगितलं, 16,000 लिमिट नाहीये. 16,000 वैयक्तिक योजना जर समजा कोणतंच ड्रिप स्प्रिंकलर न घेता नुसते पीयूसी पाईपला जर अर्ज करत असेल कोणी शेतकरी, त्याला 16,000 आहे. 16,000 या योजनेशी काही संबंध नाही. पीयूसी पाईपाची ड्रिप सोबत जे पीयूसी पाईप घेतो त्याचा 16,000शी काही संबंध नाही. एकटे पीयूसी पाईपची जी योजना आहे का नुसते पीयूसी पाईप घेण्यासाठी, त्याला मॅक्झिमम 16,000 मिळतात. इथे जे येते याचे 75-80% मिळणार. आता समजा आपली ही रक्कम किती झाली ऐका, ही आपली किती रक्कम झाली, 39,000 आणि 37,000. ही रक्कम आपली जर त्या याच्या पुढे जात नसेल, टोटल आपली 1,27,501 पुढे जात नसेल, बरोबर, तर या एवढ्या रकमेला 75-80% अनुदान मिळणार. ही रक्कम प्लस जीएसटी असतं. ठीक आहे, बरोबर, कळला मुद्दा? ते जे 16,000 इथे मर्यादा लावायची नाही. 16,000 नुसते पीव्हीसी पाईप सेट घ्यायसाठी ते अनुदान, फक्त ड्रिप सोबतचं नाही. ड्रिप सोबत जर तुम्ही घेतले, तुमचं एखाद्याला सँड फिल्टर समजा किंवा फिल्टर घ्यायचं नसलं तर ते खर्च हे होईपर्यंत ते घेऊ शकतात. बरोबर, मला तेच सांगायचं होतं, म्हणजे आपण टाकू शकतो बाबा आपण. ते खर्च जे आपण जे इथे सांगितलं, ही जी रक्कम येतं मर्यादा, बरोबर, याच्या ही प्लस जीएसटी तेवढ्या रकमेचं ते घेऊ शकतात. त्याच्या आत बसलं पाहिजे ते. त्याच्या आतच घेऊ आपण, बरोबर. म्हणजे त्याच्या आत मूळ रक्कम प्लस जीएसटी. आता हे जे मी तुम्हाला हायड्रोसायक्लोन फिल्टर सँड सेपरेटर सांगितलं होतं, ऐका, माझी मिस्टेक झाली होती की हायड्रोसायक्लोन फिल्टर याला सँड सेपरेटर दुसरं नाव आहे पर्यायी, आणि सँड फिल्टर खाली वेगळं आहे. हे बघा, हे सँड फिल्टर विथ बॅकवॉश असेंब्ली, म्हणजे ते डायरेक्ट, म्हणजे ते काहीच लावायचं काम नाही, फक्त वॉल चालू बंद करायचा, ऑटोमॅटिक उलट रिव्हर्स होऊन साफ होणार ते. इथे बघा, याच्या साईज नुसार याचं अनुदान इथे दिलेलं आहे. नंतर आणि ते ऑप्शनल कॉस्ट मध्ये मी जे सांगितलं तुम्हाला अनुदान किती मिळतं ते, हे ही जे हा जो टेबल आहे, ही याची खर्च मर्यादा या कंपनीच्या सँड फिल्टरची मॅक्झिमम इथे आहे. ती बघा कुठे गेलं सँड फिल्टर, हे बघा इथे 18,430 साठी. आणि इथे जर आता वाढून असेल एखाद्याने 30 पेक्षा पण जास्त जर दिसते या कंपनीचं समजा, याचा अर्थ या कंपनीने ते पास करून घ्यायले. 40 दिसतं, इथे 50 दिसतं, बरोबर, पण 40-50 आहे, पण इथे बघा रक्कम सेम आहे. म्हणजे एखादा शेतकरी घेताना घेऊ शकतो, त्याने मॅक्झिमम 30 दिलं का तिथे 40 घेऊ शकतो, 50 बिन क्युबिक मीटर वाला सँड फिल्टर घेऊ शकतो, पण जे खर्च मर्यादेची रक्कम आहे ती सेम आहे. त्यांनी तसं ऍडजस्ट केलं तिथे. आता एखाद्याने सँड फिल्टर घेतलं समजा उदाहरणार्थ, पण आता त्याने वर घेतलं, ते आपण ऑप्शनल कॉस्ट कसा निघतो ते बघण्यासाठी आपण एखादा घेऊ. आता 20 क्युबिक मीटर वर घेऊ. याला समजा एखादा काहीतरी सेम नंबर, बॅच नंबर आहे, संख्या 1 घेतली, आणि इथे 13,225 हे कंपनीचे रेट येतं. म्हणजे रेट जास्त असू शकतात, पण सरकारचा कॉस्ट नॉर्म एवढा आहे.
आल्या लक्षात? फिल्टर जे आहे हे याच्यात 20,000चा आहे, 31,000चा आहे, पण जे सरकारने जे इथे खर्च फिक्स केलेला आहे या रकमेच्या प्रमाणात तुम्हाला अनुदान देणार. हे तुमचं किती महाग असू दे इकडे, हे अप्रुव्हल जे रेट आहेत याच्यापेक्षा शिल्लक जरी तुम्ही टाकलं तर इथे शिल्लक घेत नाही ते. आता इथे 20,000 घेते का बघू आपण. घेतलं बघा. म्हणजे हे जे बिलानुसार एवढी रक्कम आपण टाकू शकतो. म्हणजे ही जी इथे रक्कम येतं 1 युनिट टाकल्यानंतर इथे 20,086 तर एवढी रक्कम टाकू शकतो आपण बिलामध्ये. परंतु अनुदान जे निघणार ते या 13,225 नुसार निघणार. ठीक आहे. नंतर आता स्क्रीन फिल्टर, हे मेटल बॉडी आहे, प्लास्टिक बॉडी आहे. तर आपण प्लास्टिक बॉडी जनरली घेतात सगळे. इथे समजा 2.5 इंची टाकला आपण, याला पण CML नंबर बॅच नंबर असतो. इथे एक घेतला आपण, याची किंमत बघा 2.5 इंचीची 4,053 आहे आणि त्याचा कॉस्ट नॉर्म पण तेवढाच आहे. आता थ्रोटल वॉल थोडस वेगळा आहे, इंजिनिअरिंगचा भाग आहे तो. नंतर व्हेंचुरी कम्प्लीट युनिट विथ प्लास्टिकची विथ मॅनिफोल्ड, जनरल प्लास्टिकचीच असतं सगळी. मेटलची पण आहे व्हेंचुरी घ्यायची असली तर, याचे रेट कमी जास्त आहेत कंपन्या वाईज. आता आपण प्लास्टिकची समजा इथे 1.5 इंची 2 इंची कोणती घेऊ, समजा आपण 1.5 इंची घेऊ एक. इथे टाईप नाही हवं ऍक्च्युली का, इथे व्हेंचुरीला काही सेपरेट अनुदान नाही, आपण समजा स्किप करू सध्या. सर मला गरज आहे, सँड फिल्टरला सबसिडी आहे का? पण सँड फिल्टरला आपल्या या 1,27,501 जे कॉस्ट नॉर्म आहे ह्याच्यापेक्षा शिल्लकची सबसिडी आहे. हे बघा, हे जे ऑप्शनल कॉम्पोनंट जे दिसतात, पर्यायी घटक, हे सँड फिल्टर, हायड्रोसायक्लोन फिल्टर, फर्टिलायझर टँक विथ असेंब्ली आणि ड्रिप लाईन वाइंडर, या 3 गोष्टीला या तुमच्या या जे रेग्युलर अनुदान मिळतं त्याच्यापेक्षा शिल्लक अनुदान मिळणार. या रकमेच्या 75-80%. हे कोणतं घेता तुम्ही त्याच्यानुसार. सर ते सँड फिल्टर आहे का सर? ते सँड ऑनलाईन जर नाही का तर ड्रीप मध्ये दिलं तरी चालेल. ऑनलाईन काही करायची गरज नसतं, वेगळा काही अर्ज नाही होत सँड फिल्टर साठी. ज्याला गरज आहे सँड फिल्टरची त्यांनाच करू शकता तुम्ही. उगी अनुदान काढायचं ते असं काही. बोला. हॅलो, बोला. हॅलो सर, मला ते नाही म्हणजे ड्रीप मध्ये आपण फिल्टर सँड फिल्टर देऊ शकतो का? देऊ शकतो, त्याची गरज असली तर देऊ शकतो. हॅलो, ठीक आहे, चालेल. ठीक आहे, चालेल सर. म्हणजे ते घेणं न घेणं शेतकऱ्याच्या इच्छेनुसार आहे, त्याला गरज पाण्याचा सोर्स कोणता आहे त्याच्यानुसार आहे. म्हणजे जर जास्तच गाळ असेल तर ते तुम्हाला डिस्क फिल्टर चालणार नाही, स्क्रीन फिल्टर चालणार नाही, बरोबर, बातच ते गाळणार. म्हणजे धरणाच्या पाण्यात जर असलं, धरणाच्या पाण्यावाल्यांसाठी घ्यायचं फक्त फिल्टर, कॅन फिल्टर. हो, ज्यांचं समजा गाळाचं आहे धरणाचं पाणी त्यांच्यासाठी. हो. आपल्या जिल्ह्याला किती बचत आलं किंवा ते क्षेत्रात जमा झाले ते बघता येते का? ते ऍक्च्युली त्या याच्यात बघतायत तुम्हाला स्टेटस मध्ये किती रक्कम झाली ते कुठे नाही बघतायत सध्या. आता आपण इथे हे वाइंडर समजा घेतलं त्यांनी, असं पकडू. इथे 3,156 पर्यंत त्याचा म्हणजे सरकारनं सॉरी त्या कंपनीने त्याचं पास करून घेतले सरकारनं, पण त्याचा इंडिकेटिव्ह कॉस्ट 2,000 आहे. दोन मिनिटं मी थोडं माईक बंद करतो.